सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. जय गजानन. सर्व श्रोत्यांना नमस्कार. आपण श्री दासभार्गव लिखित श्री गजानन महाराज चरित्रकोश ह्याचे वाचन करीत आहोत. त्याचा भाग 67वा आज बघूया. पृष्ठ क्रमांक 286. महाराजांचे काही महत्त्वपूर्ण चमत्कार. शंकरबुवे रामरूपा. श्री गजानन महाराजांनी रामटेक येथे एक अत्यंत महत्त्वपूर्ण लीला केली होती. ह्या लीलेचा प्रसंग माझ्यासारख्या पामराला हरिभक्तपरायण श्री संत वासुदेव महाराज यांच्या मुखातून ऐकावयास मिळाला हे मी माझे भाग्य समजतो. हा प्रसंग श्रींच्या असंख्य निष्ठावंत भक्तांना कळावा आणि त्यांची महाराजांवरील भक्ती अधिक दृढ व्हावी हा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. भक्तांनी ही सेवा गोड करून घ्यावी. श्री गजानन महाराजांचे नागपूर येथील वास्तव्य जवळजवळ 6 महिन्यांचे. महाराज गोपाळराव बुटींच्या वाड्यात 10 जुलै 1908 ते 3 जानेवारी 1909 ह्या काळात वास्तव्य करून होते. बुटीसाहेबांनी श्रींची चांगलीच भडदास्त ठेवली होती. या ठिकाणच्या वास्तव्यात श्रींनी असंख्य लीला केल्या. भक्तांचा शोध घेत घेत त्यांच्यावर कृपा करण्यासाठी ते त्या स्थळी जात आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण करीत असत. राजे श्री मोधोजी अजितसिंह भोसले नागपूर यांनी ऐक्यू माहितीनुसार थोडी माहिती दिली. त्यांच्या वाड्यावर आम्ही डॉक्टर सौ मालाबाई इंगळे आणि श्री विजयराव सूर्यवंशी तसेच श्री PS ढोले यांच्यासोबत जाऊन त्यांची मुलाखत घेतली. त्यांनी श्रद्धापूर्वक अंतःकरणाने आम्हास पुढील माहिती दिली. श्री गजानन महाराजांवर राजे रघुजी भोसले यांची फार श्रद्धा होती. त्याचप्रमाणे अनेक संतही त्यांच्या वाड्यावर येत असत व त्यांची तेथे सेवा केली जात असे. त्यामध्ये श्री गजानन महाराजांप्रमाणेच प्रामुख्याने श्री ताजुद्दीन महाराज हे बरेचदा या वाड्यावर येत असत. असेच एकदा ताजुद्दीन बाबा आमच्या वाड्यावर आले असता श्री गजानन महाराज गोपाळराव बुटी यांना न सांगताच तेथे परस्पर गेले. ह्या वाड्यात ह्या 2 महासंतांची भेट होऊन त्यांचा सामान्य माणसांना न कळणारा सांकेतिक असा संवाद झाला. श्री गजानन महाराज छोटा ताजबाग येथे येऊन श्री ताजुद्दीन बाबांना भेटत असत. या घटनेच्या बाबतीत हरिभक्तपरायण वासुदेव महाराज लिहितात, ताजुद्दीन बाबांनी भले श्री गजाननासी वंदिले, परस्पर आनंदले, हे गुह्य नाही कळले कुणा. रघुजीराव नृपाचे घरी 2 दिवस होती गुरूंची स्वारी, भोजन करून सत्वरी आले माघारी शेगावी. या सर्व गोष्टींवरून रघुजींच्या वाड्यावर महाराजांचे येणे जाणे असायचेच हे पटते. रघुजींच्या वाड्यावर 2 दिवस महाराजांचे वास्तव्य होते असे त्यांच्या घराण्यातील लोक आज देखील सांगतात. तसा उल्लेख हरिभक्त परायण वासुदेव महाराजांनी केला आहे आणि हे खरोखरच सत्य आहे. महाराजांच्या वास्तव्याने बुटीसाहेबांच्या वाड्याप्रमाणेच राजे रघुजी भोसलेंचा वाडा देखील पवित्र झाला आहे. श्री गजानन महाराज येथील लक्ष्मीनारायण मंदिरातही बसत असत. त्यांनी श्री गणेशोत्सवाचा कार्यक्रम येथे बसून बघितला होता. त्याचप्रमाणे हिरासिंग बाबांच्या समाधी परिसरात ताजुद्दीन बाबा आणि श्री गजानन महाराज बसत असत असे रघुजी राजांचे पणतू यांनी माहिती दिली आहे. राजे रघुजी चौथे यांची सर्व संतांवर खूप श्रद्धा होती. त्यांनी अनेक संतांची सेवा शुश्रूषा केली होती. श्री गजानन महाराज त्यांच्याकडे आले की त्यांच्या आनंदाला भरती येत असे. त्यांच्या वाड्यात जेव्हा जेव्हा श्रींचा मुक्काम असे तेव्हा तेव्हा महाराजांची अंघोळ आणि पूजा अर्चा ते स्वतः करीत असत असे कळते. ह्या गोष्टीवरून महाराजांवरील त्यांची श्रद्धा आणि भक्ती दिसून येते. श्री गोपाळराव बुटींकडे महाराज असतानाच ह्या सर्व लीलांपैकी एक अतिशय महत्त्वपूर्ण लीला महाराजांनी केली ती पुढीलप्रमाणे. श्री गजानन महाराजांना शेगावी परत आणण्यासाठी हरिभक्त परायण कुकाजी पाटील हे नागपूरला बुटींकडे आले. दिनांक 3 जानेवारी 1908 रविवार साधन द्वादशी ह्या दिवशी श्रींनी बुटींचा वाडा सोडला आणि आपल्या शेगावच्या भक्तांसह ते राजे रघुजी भोसले यांच्याकडे आले. येथे 2 दिवस म्हणजे 3 आणि 4 तारखेला ते राहिले. रघुजींचा पाहुणचार श्रींनी स्वीकारला आणि 5 जानेवारी 1908 रोजी भोसलेंकडून रामटेक क्षेत्री जाण्यास प्रस्थान केले. श्रींची रामटेकला जाण्याची सर्व व्यवस्था गोपाळराव बुटी आणि रघुजी राजे यांनी केली. महाराजांसोबत
हरिभक्तपरायण हरी पाटील, जगू आबा पाटील, श्रींचे सेवक बाळाभाऊ महाराज, त्याचप्रमाणे दुधा हरिबुवा आणि इतर सर्व सेवक देखील असल्याचे समजते. गोपाळराव बुटी यांच्याकडे असतानाच श्रींच्या दर्शनाचा लाभ बुटीवाड्यात श्री मृत्युंजय उर्फ बापूसाहेब लाखे रामटेक यांच्या कुटुंबियांना झाला. श्री मृत्युंजय लाखे यांची मुलगी गोपाळरावांना दिली होती. रामटेक येथे श्री बुटी यांची सावकारी होती. तेथे त्यांच्या 2 पेढ्या होत्या. श्री गजानन महाराजांच्या भक्तीत लाखे कुटुंबही होते. महाराजांनी राजे रघुजी भोसले यांच्याकडे असताना रामटेकला जाण्याचा उच्चार केला. रामटेकला शंकरबुवाला भेटायचे आहे हे शब्द श्रींच्या मुखातून ऐकताच श्री सदाशिव मृत्युंजय लाखे यांना अतिशय आनंद झाला. कारण या निमित्ताने महाराजांना आपल्या गृही नेऊन आपले घर पवित्र करण्याची त्यांना सहज संधी प्राप्त झाली होती. महाराजांना रामटेक क्षेत्री नेण्याची तयारी जय्यत सुरू झाली. रेल्वेचा स्पेशल डबा बुक करण्यात आला. रघुजीराजे आणि गोपाळराव यांनी सर्व व्यवस्था केली. नागपूर, कामठी, कन्हाण, त्यावेळी कन्हाणपर्यंतच रेल्वे लाईन होती. कन्हाण येथून श्रींना कसे आणले याविषयीची माहिती उपलब्ध नाही. ह्या रेल्वे मार्गाने महाराजांना घेऊन सर्व रामटेकला येऊन पोचले. महाराजांच्या नावाचा सर्वत्र जयघोष सुरू झाला. राजे प्रत्यक्ष महाराजांच्या सेवेला होते. रामटेक रेल्वे स्टेशनपासून श्रींना गडावर नेण्यासाठी पालखीची व्यवस्था करण्यात आली होती. महाराजांच्या पालखीमागे राजे रघुजी भोसले, गोपाळराव बुटी, सदाशिव लाखे, मृत्युंजय लाखे, त्याचप्रमाणे शेगाववरून आलेली सर्व सेवक मंडळी पायी चालत होती. सर्वजण आनंदाने श्री गजानन महाराज की जय असा जयघोष करीत होती. सर्वजण गडावर येऊन पोचले. श्री भक्तांना प्रश्न पडला असेल की शेगावच्या या प्रत्यक्ष परब्रह्माने रामटेक येथे येण्याचा मनोदय का बरं व्यक्त केला असेल. महाराजांच्या कृतीत आणि शब्दात अनंताचा अर्थ साठवलेला आहे. खऱ्या ईश्वर भक्तीमुळे असंख्य जीवांचे कल्याण कसे होते हे दर्शवणारा असा हा प्रसंग. प्रत्यक्ष सगुण परमात्मा आज एका सच्च्या रामभक्ताची आस पूर्ण करावयाला आला होता. तो खरा रामभक्त म्हणजे शंकरबुवा. शंकरबुवांबद्दल आम्हास पूर्ण माहिती सापडू शकली नाही याची खंत वाटते. खऱ्याखुऱ्या भक्तांकडूनच अशा खुणा मागे शिल्लक ठेवले जात नाहीत. कारण त्याला स्वतःचे कोणतेही अस्तित्व शिल्लक ठेवायचे नसते. तो एका भगवंताशिवाय जे काही स्वतःचे असेल ते त्यागत असतो. सर्व नाते तोडून तो भगवंत जोडत असतो. जब तक नाता जगत में तब तक भक्त न होय, नाता तोडे हरी भजे भक्त कहावे सोय. संत कबीराचे वचन आहे. जगाचे नाते तोडून भगवंताशी नाते जोडतो तोच खरा भक्त. असा भक्त जो व्यक्ती असेल त्याला जग मूर्खातही काढेल, वेडाही म्हणेल, अव्यवहारी मानेल, पण खऱ्या भक्ताला त्याच्याशी काही देणं घेणं नसतं. अशा भक्तांची किंमत जगाला कळायचीच नाही. देवाचा भक्त तो देवासीच गोड आणि कासी चाड नाही त्याची, असं संत तुकाराम महाराज म्हणतात. असेच शंकरबुवांचे झाले. त्यांनी सर्व नाती गोती तोडून रामरायाशी नाते जोडले. ते मूळचे कोण्या गावचे ह्याचाही पत्ता नाही. नातेवाईकांचाही थांगपत्ता नाही. ते एकनिष्ठ रामभक्त होते. रामाचे सगुण दर्शन आपल्याला व्हावे एवढी त्यांना इच्छा होती. संन्यस्त जीवन जगणारे शंकरबुवा रामटेक क्षेत्री आले. तेथे का आले तर प्रत्यक्ष रामप्रभूंनी त्यांना स्वप्न दृष्टांत देऊन सांगितले की रामटेक क्षेत्री मी तुला सगुण दर्शन देईन. बस त्या रामरायांच्या स्वप्न दृष्टांतानुसार ते रामटेक येथे येऊन रामनामाचे चिंतन करायला लागले. चिंतनासोबतच त्यांनी सेवेचं एक व्रतही आरंभ केलं. ते म्हणजे रामप्रभूंच्या मंदिराचा परिसर झाडून स्वच्छ करणे. मंदिराच्या महाद्वाराच्या आतील आणि बाहेरचा परिसर झाडण्याच्या सेवाव्रतास सुरुवात करून त्या जोडीला रामनामाचा जप सुरू केला. माझा रामप्रभू मला येथे साक्षात सगुण दर्शन देऊन माझे जीवन कृतार्थ करेल हा एकच ध्यास त्याच्या अंतःकरणास लागला होता. आपले संपूर्ण अंतःकरण चतुष्टय मला येथे साक्षात सगुण दर्शन देऊन माझे जीवन कृतार्थ करेल हा एकच ध्यास त्यांच्या अंतःकरणात लागला होता. आपले संपूर्ण अंतःकरण चतुष्टय ह्या भक्ताने रामसेवेत घालवले. येथे अंतःकरण चतुष्टय लिहिण्याचा अर्थ असा की मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार या सर्वांना लागलेला केवळ एकच ध्यास. मनात ह्या व्यतिरिक्त कसलाही विचार नाही, बुद्धीला बाधा नाही, चित्ताला दुसरे कसलेही चिंतन नाही आणि अहंकाराला कसलाही आकार नाही. पूर्ण समर्पण देहाने सेवेचे व्रत.
सेवेलाच त्यांनी साधना मानले, उपासना आणि आराधना मानले. सतत सेवा, जे मिळेल ते खायचे आणि दिवसभर सेवेत देहाला झिजवायचे. रात्री रामप्रभूंचे चिंतन आणि पुन्हा ब्राह्ममुहूर्तावर ध्यान धारणा करून झाडण्याची सेवा सुरू, अशी त्यांची दैनंदिनी होती. कसल्याही साधनांचा संचय नाही. सेवाभाव हा सर्वश्रेष्ठ भाव आहे. फक्त एक सेवाभाव भगवंताच्या प्राप्तीसाठी सक्षम आहे. ह्याचे उदाहरण म्हणजे शंकरबुवा. सेवेला साधनांची जरुरी नसते. केवळ जे उपलब्ध आहे त्याचा सेवेत विनियोग करणे. सेवा हा हृदयाचा भाव आहे. ज्या सेवेचा हृदयातून उगम होतो तिथे भगवंत आपोआप खेचला जातो. ज्याचे जवळ खरी सेवा आहे तिथे खरा भगवंत आपोआपच चालत जातो. शुद्ध सेवाभाव तीच देवपूजा. उपाय तो दुजा कशासाठी? सेवा जर शुद्ध असेल तर दुसरा ईश्वर प्राप्तीचा उपाय शोधण्याची जरूर नाही. मनशुद्धीसाठी सेवेसारखा सोपा, सरळ, सुगम मार्ग दुसरा नाही. मनशुद्धीसाठीच सारा खटाटोप असतो. मनशुद्धीसाठी खटाटोप सारा, शस्त्रांचा पसारा याचसाठी. व्रत उपासना, तप तीर्थाटन, संन्यास साधन ह्याचसाठी. कर्म धर्म योग, नामाचे चिंतन, देहाचे दंडन याचसाठी. संत सहवास, मंत्र गुरुदीक्षा, मनाला शिक्षा याचसाठी. मन शुद्ध होते, जन्मे खरा भक्त, मागे प्रायश्चित्त याचसाठी. त्याचे मन शुद्ध झाले तो भगवंताच्या दर्शनाचा अधिकारी होतो. मनशुद्धीच्या इतर अनेक साधनांपैकी सेवाभाव हा अत्यंत सोयीस्कर उपाय आहे. मग सेवाभाव तसा अंगी मुरत नाही. त्याचे पदरी पूर्वजन्मीचे पुण्य आहे, त्यालाच तो सुचतो, साध्य होतो, हे विसरून चालणार नाही. शंकरबुवा सामान्य व्यक्ती नव्हते. त्यांनी जी सेवा आरंभ केली ती थोड्या कालावधीसाठी नव्हती, तर परमेश्वराचे सगुण दर्शन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ही सेवा आणि भक्ती होती. सेवा ही भक्तिपूर्ण असणे महत्त्वाचे आहे. ह्या सेवेतून भक्ती वेगळी करता येत नाही. भक्ती वेगळी केल्यास त्या सेवेला यांत्रिकता येते. त्यांच्या सेवेमध्ये भक्ती ओसंडून वाहत असे. त्यांची भक्ती उत्कट होती. खऱ्या भक्तीचे स्वरूपच फार वेगळे असते. गुणरहितं कामनारहितं प्रतिक्षण वर्धमानं अविच्छिन्नं सूक्ष्मतरं अनुभव रूपम. रज तम सत्व ह्या तिन्हींच्या पार प्रभुदर्शनाची कामना प्रत्येक क्षणाला वाढवणारी व छिन्न विछिन्न होणारी अशी सूक्ष्म व अनुभव रूप भक्ती होती. त्यांनी उचललेले सेवा भक्तीचे व्रत अखंड होते. रोज एक नव्या उमेदीची प्रभुदर्शनाची आस त्यांच्या नेत्रात साठत होती. प्रत्येक दिवशी ते आपल्या मनाशी संवाद करीत असत की माझा रामराया आज मला भेटेल. असे करता करता 12 वर्षे उलटली, पण त्यांची सेवा दुबळी झाली नाही, की भक्ती रोडावली नाही. सतत 12 वर्ष आपल्या आराध्य रामरायाची वाट पाहणारे शंकरबुवा कसं बरं असतील, यांची जिज्ञासा आम्हास होती. मात्र त्यांचा साधा फोटो देखील उपलब्ध होऊ शकला नाही. ह्याचे दुःख मनाला बोचत राहते. कदाचित आमचे तेवढे भाग्य नसेल असे वाटते. 12 वर्षांच्या सेवा भक्तीच्या फळाला त्या दिवशी अमृताचा दिन उगवला होता. रोजच्याप्रमाणे त्या दिवशीही शंकरबुवांनी रामरायाकडे प्रार्थना केली. हे रामराया, तू माझा किती अंत पाहतोस. आज माझे नेत्र तुझ्या सगुण दर्शनाने तृप्त कर. मला केवळ तुझ्या सगुण प्रत्यक्ष दर्शनाची आस आहे हे तू जाणतोस. किती वर्षे लोटली, अजून तू मला का भेटत नाहीस? तुझ्या सांगण्याप्रमाणे मी रामटेक ह्या तुझ्या क्षेत्री येऊन तुझी सेवा आराधना केली. तू दयाळू आहेस. मन माझी तुला दया काय मग माझी दया तुला काय येत नाही? तुझ्या दर्शनाशिवाय ह्या देहातून प्राण जाऊ नये, अन्यथा हे दयानिधे तुझ्याच नावाला काळीमा लागेल. सतत 12 वर्षे सुरू असलेली अंतरीची प्रार्थना भगवंताने ऐकली. त्यांची एक तपाची सेवा आणि भक्ती पाहून शेगावातील हा भगवंत त्या शंकरबुवांसारख्या श्रेष्ठ भक्ताच्या भेटीसाठी चालून आला. महाराजांना घेऊन पालखी गडावर आली. तोच महाराज लगबगीने पालखीतून उतरले आणि त्यांच्या धावत जाण्याच्या शैलीप्रमाणे महाद्वाराकडे त्यांनी आगमन केले. महाराज महाद्वाराच्या आत प्रवेश करतात तोच अंगण झाडण्याची सेवा करीत असलेल्या शंकरबुवांचे लक्ष समोर गेले. ते समोर बघतात तर त्यांचा रामराया महाद्वारातून आत प्रवेश करतो आहे असे त्यांना वाटले. भरजरी पितांबर नेसलेला सुंदर सगुण सावळा रामराया खांद्यावर दोन्ही भुजांवरून लांब शेला लोंबत आहे. जटा खांद्यावर रुळत आहेत आणि उजव्या हातात धनुष्य घेऊन रामराया लगबगीने महाद्वारातून आत प्रवेश करत आहे. असे पाहताच शंकरबुवांनी आपल्या हातातील झाडू तेथेच टाकून
ते आपल्या प्रभूकडे धावत निघाले आणि त्यांचा प्रभूही त्याच भक्ताच्या भेटीच्या ओढीने भक्ताकडे येत होता. शंकरबुवांनी भगवंताजवळ येताच आपला देह प्रभूच्या पायावर झोकून देऊन प्रभूचे पावन चरणांवर डोके टेकवले. चरणांवर अश्रूंचा अभिषेक झाला. आज त्यांना प्रभू दर्शन देण्यासाठी प्रत्यक्ष येथे आला होता. प्रभूंच्या चरणावरून त्यांचे अश्रू वाहू लागले. प्रभू, किती उशीर केलात आपण माझ्यासाठी? आपण का बरं इतके निष्ठुर झालात? आपल्या भक्तीची ती अवस्था जाणून महाराज म्हणाले, अरे उठ, तुझ्यासाठीच तर आलोय मी. महाराजांनी शंकरबुवांना हात धरून उठवले आणि आपल्या हृदयाशी लावले. त्यांच्या पाठीवरून हात फिरवला. आज रामप्रभूंनी शंकरबुवांना दर्शन देऊन आपल्या हृदयाशी लावून एका तपाची फलप्राप्ती दिली होती. ही लीला होते न होते तोच तिथे सोबतची सर्व मंडळी येऊन ठेपली. शंकरबुवा पाहतात तर त्यांच्या रामरायाच्या जागी त्याच उंचीचे दिगंबर सावळे असे रूप, ना पितांबर नेसलेले, ना शेला, ना धनुष्य, डोक्यावर जटाही नाहीत. त्यांना सर्व रहस्य कळून चुकले, कारण ते सामान्य भक्त नव्हते. त्यांनी ओळखले की माझा रामराया याच रूपात अवतार कार्य करीत आहे. ज्ञानी भक्ताला एक वेगळीच समज असते, जाण असते. समजने वाले को इशारा काफी. अशातला हा जाणता भक्त होता. त्या कारणाने येथे भ्रमाचा प्रश्नच उरत नाही. शंका कुशंकांची बाधा अशा भक्तास होत नाही. जेथे परिपक्व भक्ती आहे तेथे ज्याचे त्याला बरोबर समजते व कळते. बस आपल्या भक्तीची 12 वर्षाची तपश्चर्या पूर्ण करण्यासाठी शेगावातील हा प्रत्यक्ष परमेश्वर या क्षेत्री स्वतः आला होता. अशा प्रकारची सेवा हीच साधना करून शंकरबुवांनी भगवंताची प्राप्ती करून घेतली. सेवा ही सर्व साधनांमध्ये ईश्वर प्राप्तीच्या सर्व साधनांमध्ये सर्वश्रेष्ठ साधन आहे. असा सेवाभाव आजही शेगाव येथे श्री गजानन महाराज संस्थांमध्ये प्रत्यक्ष बघायला मिळतो. असो, रामटेकच्या गडावरील रामभक्ताची इच्छा पूर्ण करून सर्वजण गडाखाली असलेल्या गोपाळराव बोटी यांच्या वाड्यावर आले. तेथून बापूसाहेब उर्फ मृत्युंजय लाखे यांच्या वाड्यावर महाराज आले. बापूसाहेबांसोबतच त्यांची पत्नी द्वारकाबाई होत्या. महाराज वाड्यात आल्यावर त्यांची पाद्यपूजा करण्यात आली. महाराजांना पलंगावर बसवण्यात आले. तो पलंग व गादी अजूनही या वाड्यात सुव्यवस्थितरित्या ठेवलेली आहे. लाखे यांच्याकडे महाराजांचे येणे म्हणजे ईश्वर भक्तांची इच्छापूर्ती करणे होय. हा वाडा गांधी चौकात असून आजही चांगल्या स्थितीत आहे. बापूसाहेबांनी श्रींच्या शेगावातील सर्व भक्त मंडळींची अतिशय उत्तम व्यवस्था व आदरातिथ्य केले. हरिभक्तपरायण हरी कुकाजी पाटील यांच्यासोबत बापूसाहेबांनी श्रींच्या अवतार लीलांची चर्चा केली. हरिभक्तपरायण हरी पाटलांसारखे शेगावातील मातब्बर धनसमृद्ध गृहस्थ महाराजांच्या सेवेत स्वतःला समर्पित करतात हे ऐकून बापूसाहेबांना त्याचा हेवा वाटला. थोर भाग्याशिवाय ही सेवा घडणे शक्य नाही असे बापूसाहेबांनी बोलून दाखवले. रामटेकवरून आपले परमभक्त हरिभक्तपरायण हरी पाटील, दुधा हरिबुवा, बाळाभाऊ, जगूआबा पाटील यांच्यासोबत महाराज शेगावी परत आले. अशा प्रकारे भक्तांची इच्छा पूर्ण करण्यासाठी श्रींचे रामटेक येथे जाणे झाले. बुटी यांच्या माध्यमाने श्रींनी सर्व भक्तांच्या इच्छा पूर्ण केल्या व त्या परिसरात असंख्य लीला दाखवल्या. असो, ह्या लेखामध्ये उपलब्ध झालेली माहिती आम्ही नागपूर आणि रामटेक येथे जाऊन मुलाखतींद्वारे उपलब्ध केली. ॲडव्होकेट चंद्रशेखर सदाशिव लाखे यांना ही माहिती त्यांच्या आजी द्वारकाबाई मृत्युंजय लाखे यांनी सांगितली. अशा विविध मुलाखतींमधून प्रामुख्याने परमपूज्य राऊतदादा, श्री सुनील बाळपांडे, श्री रमेशराव तिडके, श्री चंद्रशेखरजी क्षेत्रपाल तसेच श्री गोपाळराव केशवराव बुटी आजोबांचे नाव यांना दिले. श्री मुधोजी अजितसिंह भोसले यांनी जी माहिती उपलब्ध करून दिली त्याबद्दल आम्ही या सर्वांचे हृदयापासून आभारी आहोत. आता रामटेकविषयी थोडंसं जाणून घेऊया. अवतारश्रेष्ठ श्री गजानन महाराजांच्या अवतार लीलांमध्ये रामटेक या क्षेत्राचे महत्त्व विसरून चालणार नाही. त्या कारणाने सर्वप्रथम रामटेकचे महात्म्य श्रींच्या भक्तांना माहितीसाठी येथे देत आहोत. रामटेकचे फार पूर्वीचे नाव तपोगिरी असे होते. तपोगिरी म्हणजे तप किंवा साधना करण्याचे पर्वतमय स्थान. आख्यायिकेनुसार येथे पूर्वी दंडक राजाचे राज्य होते. धार्मिक नित्यकृत्यांमध्ये आजही दंडकारण्ये, देशे, गोदावरी, उत्तरे तीरे असा उल्लेख ब्रह्मवृंदाकडून केला जातो. असा हा दंडकारण्याचा भाग ऋषीमुनींच्या वास्तव्याने व तपसाधनेने पवित्र झालेला होता. विदर्भाची माहिती पुराणांमध्ये तसेच रामायण महाभारत या ग्रंथांमध्ये मुक्तकंठाने गायलेली आहे. पूर्वी तपोगिरी
हा पर्वतीय आणि वृक्षांनी व्यापलेला भाग होता. दैत्यांचे गुरु शुक्राचार्य हे दंडक राजाचेही गुरु होते. एकदा शुक्राचार्यांची मुलगी अरजा ही आपल्या मैत्रिणीसोबत इंधनाची मोळी म्हणजे सरपण आणण्यासाठी जंगलात गेली. तेथेच राजा दंडक देखील शिकार करायला आला होता. त्याने अरजेला बघितले आणि तिचे लावण्यमय रूप पाहून तो मोहित झाला. कामवासनेच्या भरात त्याने अरजेची आबरू भ्रष्ट केली. घरी येऊन तिने सर्व हकीकत आपले पिता शुक्राचार्यांना कथन केले. आपल्या मुलीचे तोंडून दंडकाचे हे कृत्य ऐकून त्यांना अतिशय क्रोध आला आणि त्यांनी दंडकास शाप दिला की तुझ्या राज्यात 7 वर्ष पर्जन्यवृष्टी होणार नाही. लोक अन्ना वाचून मरतील. तुझे राज्य वैराण होईल. शापामुळे आपल्या राज्याची होणारी दुर्दशा ऐकून राजाला केलेल्या घृणास्पद कुकर्माचा पश्चाताप झाला. त्याने शुक्राचार्याची स्तुती करून व्याकुळ अंतकरणाने विनंती केली व यावर उशाप द्यावा अशी प्रार्थना केली. दंडकाची अवस्था पाहून मुनींनी दयापूर्वक सांगितले की तुला दिलेला शाप 7 वर्षानंतर आशीर्वादात परावर्तित होईल. तुझ्या भूमीला प्रभू रामचंद्रांचे पाय लागतील. त्यांच्या पवित्र चरणांच्या स्पर्शाने माझ्या शापामुळे गेलेले तुझ्या राज्याचे सर्व वैभव प्राप्त होईल. तोपर्यंत तू परमेश्वराचे नामचिंतन करीत काळ घालव. हेच तुझे प्रायश्चित आहे. मुनींच्या सांगण्यावरून राजा दंडक प्रायश्चित्त घेण्यासाठी परत आला व त्याने हरिभजनात काळ घालवण्यास सुरुवात केली. सर्वांग सुंदर अशा तपोगिरीत ऋषीमुनी आणि साधक सज्जन राहत असल्याने तेथे सुख शांती नांदत होती. पण शुक्राचार्यांच्या शापामुळे तो भाग वैराण झाला. अवर्षणाचे संकट ओढवले आणि तेथे मायावी शक्ती पातापी आणि इल्लव वास करू लागल्या. या मायावी शक्ती ऋषीमुनींना आणि साधक सज्जनांना त्रास देऊन जिवंत मारू लागल्या. सर्वजण श्री प्रभू रामचंद्रांच्या आगमनाच्या लालसेने कसे तरी जीवन जगत होते. प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांच्या दर्शनाने आपले जीवन धन्य होईल एवढीच आशा त्यांना उरली होती. ते आपला सर्व काळ तपस्येत घालवू लागले. सर्व ऋषीमुनी संत साधक तपस्या करीत असता एकदा त्यांच्या समोर एक योगी पुरुष प्रकट झाले आणि त्यांनी सांगितले की तुम्हाला निर्भयपणे तपस्या करण्यासाठी या मायावी शक्तींचा नाश करावा लागले आणि त्यासाठी तुम्ही विदर्भ राजाला तपोगिरीवरील मायावी शक्तीच्या उपद्रवाबाबत सर्व माहिती कथन करावी व तपोगिरीवर अगस्त्य ऋषींना पाठवायची विनंती करावी. योगी पुरुषाच्या सांगण्यानुसार मुनींनी विदर्भ राजाकडे जाऊन तपोगिरीची मायावी शक्तींच्या उपद्रवाबाबत सर्व हकीकत सांगून अगस्त्य ऋषींना तपोगिरीवरील ह्या मायावी शक्तीचा बिमोड पाठवण्यास विनंती केली. सर्वांना एक आशेचा धागा सापडत होता. त्यामुळे तो तपोगिरीवर आनंदाने परत जाण्यास निघाले. विदर्भाच्या राजाच्या सांगण्यावरून अगस्त्य ऋषींनी तपोगिरीकडे प्रार्थना केली. मध्ये मुनी सुतीक्ष्ण यांना अगस्त्य ऋषींची भेट झाली असता मुनी सुतीक्ष्ण यांनी अगस्त्य ऋषींना माझा शिष्य म्हणून स्वीकार करावा अशी प्रार्थना केली. अगस्तींनी त्यांचा शिष्य म्हणून स्वीकार केला. पण ते म्हणाले की विदर्भ राजाच्या तपोगिरीला जात आहे. मला तातडीने जाणे आहे. तेव्हा गुरुदक्षिणा देऊन मला लवकर रवाना करा. तेव्हा सुतीक्ष्ण मुनी म्हणाले मुनीवर माझे तन मन धन मी आपणास अर्पण केले आहे. त्यावर अगस्ती त्यास म्हणाले जेव्हा तन मन आणि धन हे तुझे नाही तेव्हा तू काय गुरुदक्षिणा मला देणार. तेव्हा मी सांगतो हे काळजीपूर्वक ऐक. अयोध्येतील दशरथ राजाच्या घरी भगवान विष्णूंनी अवतार घेतला आहे व महालक्ष्मीचा अवतार जनकाच्या गृही आला. तसेच शेषभगवानांचाही अवतार विष्णूच्या सहकार्यासाठी दशरथाकडेच झालेला आहे. भगवान विष्णूचे नाम राम आणि शेष भगवानांचे नाम लक्ष्मण तर महालक्ष्मीचे नाव सीता असे आहे. राम लक्ष्मण हे दोन्ही बंधू अयोध्येत काही दिवस बाललीला करतील. राम वयात आल्यावर विश्वामित्रांसोबत जाऊन शिक्षण घेऊन सीतेचा पत्नी म्हणून स्वीकार करेल. तेथून परत आल्यानंतर रामप्रभूंना 14 वर्षांचा वनवास भोगावा लागेल. त्यावेळी रामप्रभूंसोबत सीतामाई आणि बंधू लक्ष्मणही असेल. त्यांच्या वनवासाची 12 वर्षे पूर्ण होतील. त्याच दिवशी राजा दंडकाला शुक्राचार्यांनी दिलेल्या शापाची 7 वर्षे पूर्ण होतील. 13व्या वर्षाला सुरुवात होताच उरलेल्या 2 वर्षाचे आपले अवतार कार्य करण्यासाठी ते तुझ्या आश्रमाजवळून जातील. तेव्हा मी सांगितलेल्या प्रमाणे तू श्री रामप्रभू सीतामाई आणि लक्ष्मण यांची पूजा अर्चा करून त्यांना तपोगिरीवर आणून त्यांचे दर्शन तपोगिरीवरील सर्वांना घडवून दे. हीच तुझी गुरुदक्षिणा असे सांगून अगस्ती तपोगिरीवर जायला निघाले. त्रिकालदर्शी अगस्तींना तपोगिरीवरील ऋषीमुनी आणि संतांचे हाल कळून चुकले होते. पातापी अँड इल्लव यांनी अगस्तींना मारण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांनी
आपल्या सिद्धमंत्रचाराने मायावी शक्तींना भस्मसात केले. सर्वत्र अगस्तीच्या नावाचा जय जयकार झाला. अगस्तीने सर्वांना सांगितले की श्री रामप्रभू येथे येईपर्यंत जप तप करून काळ घालवावा आणि प्रभू रामचंद्रांच्या येण्याची प्रतीक्षा करावी. श्रीराम प्रभूंचा 12 वर्षाचा वनवास संपला आणि दंडकास दिलेल्या शापाचा अवधीही संपला. श्रीरामांनी चित्रकूट परिसराला वंदन करून दंडकारण्यात तपोगिरीवर प्रवेश करण्याकरता प्रवास सुरू केला. दंडकाच्या वैराण भूमीत श्रीरामांचे चरण लागतात. निसर्गाने आपले स्वरूप बदलले. सर्वत्र पर्जन्यवृष्टी झाली. नदी आणि नाले तुडुंब भरून वाहू लागले. सर्व परिसर हिरवळीने बहरून गेला. पशुपक्षी इकडून तिकडे आनंदाने संचार करू लागले. श्री रामप्रभू आल्याची वार्ता दंडकारण्यात पोचली. सर्वांच्या जीवात आनंद संचारला. मायावी शक्तीच्या भीतीने गुहेत लपून बसलेल्या ऋषी मुनींच्या झुंडीच्या झुंडी रामप्रभूंच्या दर्शनासाठी तपोगिरी पर्वतावर पोचल्या. सर्व असमंत आनंदाने बहरून गेला. अगस्तींनी सुतीक्ष्ण यांना सांगितल्याप्रमाणे रामाचे आगमन तपोगिरीवर झाले होते. येथे येऊन रामांनी सर्वांची विचारपूस केली, सर्वांची सांत्वना केली. सुतीक्ष्ण मुनी आणि इतर मुनींसोबत रामप्रभू तपोगिरीचा परिसर बघावयास निघाले. तेव्हा श्री रामप्रभूंना जागोजागी हाडांचे तुकडे दिसतात. प्रभूंनी विचारणा केली असता ऋषींनी सांगितले की तपोगिरी परिसरातील ऋषीमुनी संत साधकांवर मायावी शक्तींनी अत्याचार करून त्यांना मारून टाकतात आणि त्यांची ही हाडे आहेत. प्रभूंनी आपले हात वर करून तपोगिरीवर प्रतिज्ञा केली की दुष्ट दुराचारी मायावी निशाचरांचा नाश करून प्रत्येक आश्रम आणि मठातील ऋषीमुनींना मी संकटमुक्त आणि सुखी केल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारे येथे तपोगिरीवर श्री रामप्रभूंनी टेक केला आणि प्रतिज्ञा केली. म्हणून या क्षेत्राला रामटेक असे नाव पडले. अगस्त्य मुनींनी श्री रामप्रभूंना प्रार्थना केली की हे रामप्रभू, आपण जानकी मातेसह आमच्या हृदयात सदैव वास करावा. तसेच आपण या क्षेत्री आल्याची आठवण म्हणून नादब्रह्म पंढरपूर, अन्नब्रह्म जगन्नाथपुरी आणि मुक्तिब्रह्म काशी ह्या ज्या अखंड 3 ज्योती आहेत त्या तिन्हींचा या तपोगिरीवर सदैव निवास असतो. अगस्त्य मुनींची मागणी श्री रामप्रभूंनी स्वीकारली. ह्या अखंड ज्योतीस ब्रह्मज्योती असे म्हटले जाते. ही ब्रह्मज्योती ह्या क्षेत्री अखंड निवासी आहे. श्री रामप्रभू येथे 2दा आल्याचे आढळते. श्री रामप्रभू राजे झाल्यानंतर साधू, संत, साधक आणि ऋषीमुनींचे कष्ट दूर करण्यासाठीच 2ऱ्यांदा आले. ही आख्यायिका पुढीलप्रमाणे. एकदा श्री रामप्रभूंच्या राजसभेत एक मनुष्य आपल्या हातात आपल्या मुलीचे प्रेत घेऊन आला. तो श्रीरामांना म्हणाला, महाराज, हा कसला न्याय आहे? बापासमोर मुलगा मरतो आहे आणि तेही आपल्या अयोध्येत. यावर श्रीरामांनी त्यांचे गुरु वशिष्ठ यांना त्याचे कारण विचारले. तेव्हा वशिष्ठ म्हणाले, दंडकारण्यात तपोभूमीवर शंभुक नावाचा एक जीव मुक्तीसाठी झाडाला उलटे लटकून कडक तपश्चर्या करीत आहे आणि सारखा रामनामाचा जप करीत आहे. तो धूम्रपानही करीत आहे. त्याचे तप पूर्ण होऊन तो उत्पात करण्या अगोदर त्याचे तप भंग करून त्याला मुक्ती द्यावी आणि तपोभूमीवर जाताना बरोबर हनुमंताला घेऊन जावे. श्रीराम वशिष्ठांच्या आज्ञेप्रमाणे हनुमंताला सोबत घेऊन शंभुक जेथे तप करीत होता त्या ठिकाणी आले. रामप्रभूंनी हनुमंतास सांगितले की मी बाण सोडून शंभुकाला सावध करतो, तू माझा धनुष्य सांभाळ. श्रीरामांच्या आज्ञेप्रमाणे हनुमंताने रामप्रभूंचे धनुष्य आपल्या खांद्यावर ठेवले. ह्या कारणानेच आज संपूर्ण भारतात हनुमंताची खांद्यावर धनुष्य घेतलेली मूर्ती केवळ रामटेकलाच पाहावयास मिळते. रामप्रभूंच्या बाणाने शंभुकाची तपश्चर्या भंग झाली. श्रीराम शंभुकास म्हणाले, तू राज्याच्या नियमाविरुद्ध तप करीत आहेस, म्हणून मी तुझी तपश्चर्या भंग केली. तेव्हा तू वर माग. त्यावर शंभुक श्री रामप्रभूंना म्हणाला, आपल्या हातून मला मुक्ती मिळावी. आपण सदैव लक्ष्मण आणि सीतामाईसह या तपोगिरीवर वास करावा, जेणेकरून सर्व मानवजातीस आपले दर्शन होईल. श्रीराम शंभुकास म्हणाले, पहिले वरदान मी तुला दिले, पण 2रे वरदान मी अगस्त्य ऋषींना दिले असल्याने ते तुला मी देऊ शकत नाही. पण तू धूम्रपान करून तपश्चर्या केल्यामुळे मी तुला धूम्रेश्वर हे नाव देतो आणि ह्याच नावाने लोक तुझी पूजा करतील आणि तुला ओळखतील. रामटेक येथील 2रे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण भारतात राम, लक्ष्मण, सीता यांच्या मूर्ती एकाच ठिकाणी पाहावयास मिळतात. परंतु येथे मात्र श्रीराम आणि सीतामाई यांच्या मूर्ती एका मंदिरात तर लक्ष्मणाची मूर्ती त्यांच्या समोर 2ऱ्या देवळामध्ये आहे. स्थान महात्म्य नाकारता येत नाही व सांगितल्याशिवाय राहावतही नाही. म्हणूनच
रामटेक क्षेत्राचा महिमा आणि महत्त्व आम्ही श्रींच्या भक्तांसाठी येथे दिले आहे. अशा या श्रेष्ठ क्षेत्राचा संबंध महाराजांशी का आणि कसा आला हे सांगतानाच या स्थानाचे महत्त्व विशद करणे अगत्याचे आहे. सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. जय गजानन. सर्व श्रोत्यांना नमस्कार. आपण श्री दासभार्गव लिखित श्री गजानन महाराज चरित्रकोश ह्याचे वाचन करीत आहोत. त्याचा भाग 68वा आज बघूया. पृष्ठ क्रमांक आहे 293. आपण आता यापुढील 10-12 भागांमध्ये श्री गजानन महाराजांच्या सान्निध्यातील संत मंडळींची माहिती करून घेणार आहोत. पहिल्या प्रकरणामध्ये श्री देव मामलेदार यांची माहिती करून घेऊया. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यात असलेल्या भोसे या गावी महादेवपंत देशपांडे नावाचे ऋग्वेदी त्रिप्रवरी अश्वलायनी शाखेचे एक ब्राह्मण गृहस्थ राहत होते. त्यांची पत्नी म्हणजे पुणे परगण्यातील जिवाजीराव सरकार पेशवे यांचे दिवाण माणकेश्वर यांचे कारभारी बाळाजी मकाजी बाजपे यांची कन्या हरिदेवी. दोघेही उभयता धर्माचरण करणारे, भाविक, संत आणि अतिथींची पूजा व सेवा करणारे असे होते. अशा या सदाचार संपन्न कुटुंबात शालिवाहन शके 1737 भाद्रपद शुद्ध दशमी सूर्योदयसमयी बुधवारी 13 सप्टेंबर 1815 रोजी यशवंतरावांचा जन्म झाला. महादेवपंत देशपांडे यांना दादा, यशवंत, मनोहर, आबा, रामचंद्र, प्रल्हाद, वासुदेव व बलराम ही 8 पुत्ररत्ने आणि सखू नावाची एक कन्या झाली. त्यांचे दुसरे पुत्ररत्न यशवंतराव हेच पुढे देव मामलेदार म्हणून ओळखले गेले. जन्मानंतर 2 वर्षातच यशवंतराव सज्ञानी माणसाप्रमाणे वागू लागले. त्यांचे तेज पाहून आईवडिलांना यशवंतरावांमधील दैवी सामर्थ्याची ओळख पटली. वयाच्या 8व्या वर्षी म्हणजे शके 1746 ज्येष्ठ वद्य प्रतिपदेला त्यांचे उपनयन केले गेले. यशवंतरावांचा विवाह टेंभुर्णी येथील जिवाजी बापूजी देशपांडे यांची मुलगी सुंदराबाई हिच्याशी शके 1749 फाल्गुनी वद्य सप्तमी शुक्रवार रोजी झाला. त्यावेळी सुंदराबाई अवघ्या 6 वर्षांच्या होत्या. यशवंतराव कोपरगाव येथे मामांकडे राहू लागले. इसवी सन 1829 मामांनी खटपट करून त्यांना बदली कारकून म्हणून येवले येथे तात्पुरती नोकरी मिळवून दिली. 1831 त्यांचे चोख काम आणि मोत्यासारखे अक्षर पाहून त्यांची नियुक्ती कारकून म्हणून दरमहा 10 रुपये पगारावर झाली. वयाच्या 16व्या वर्षी मिळालेली ही नोकरी जणू त्यांच्या योग्यतेची पावतीच होती. लवकरच यशवंतरावांची 5 रुपये पगारवाढ होऊन पारनेर तालुका कचेरीत बदली झाली. पारनेर येथे त्यांनी 5 वर्ष जबाबनीस म्हणून चांगल्या प्रकारे काम केलं. तेथील वास्तव्य त्यांच्या जीवनात क्रांतिकारक ठरले. नोकरीच्या निमित्त नेहमी परगावी राहावे लागणार हे जाणून त्यांची पत्नी सुंदराबाई पारनेरला राहू लागली. यशवंतरावांना परमार्थ कार्यातही सुंदराबाईंची साथ मिळू लागली. एके रात्री झोपेत असताना यशवंतरावांना एक तेजस्वी महापुरुष समोर बसलेला दिसला. अजानुबाहू, दिगंबर, भव्य कपाळ, डाव्या मांडीवर उजवी मांडी ओढून धरलेली, पायांचे तळवे जमिनीला टेकलेले, डोळ्यात विलक्षण असे तेज आलेली ही व्यक्ती त्यांना म्हणाली, बेटा घबराओ नहीं, ये ले काम की चीज. पुढे यशवंतरावांच्या हातावर शाळीग्राम ठेवून ती व्यक्ती म्हणाली, इसकी भक्तिभाव से पूजा करना, तुम्हारी मनोकामना पूरी होगी. असे म्हणून ती व्यक्ती अंतर्धान पावली. यशवंतरावांना लगेचच जाग आली. जागृतावस्थेत त्यांनी पाहिले तर त्यांच्या हातात एक शाळीग्राम होता. ह्याला स्वप्न म्हणावे की सत्य हेच त्यांना उमजेना. स्वप्न म्हटले तर त्या दिव्य सत्पुरुषाने दिलेली वस्तू प्रत्यक्ष त्यांच्या हातात होती. तो तर साक्षात्कार होता. त्या दिवसापासून दररोजच्या पूजेत ठेवून ते शाळीग्रामाची पूजा करू लागले. मनात मात्र सतत एकच ध्यास असे, मला अनुग्रह कोण देणार, मला अनुभूती कशी येणार, ते स्वप्नातील महापुरुष कोण बरं असतील, असे अनेक प्रश्न त्यांच्या मनामध्ये उठत असत. थोड्याच दिवसात त्यांना पुन्हा एक दृष्टांत झाला. पुन्हा एकदा हे महापुरुष स्वप्नात येऊन त्यांना म्हणाले, तो शाळीग्राम घेऊन आमच्या भेटीस यावे. आम्ही हल्ली मंगळवेढ्यास वास्तव करून आहोत. आता मात्र त्यांना चैन पडेना. कधी एकदा सद्गुरू कृपेचा वर्षाव होतो ह्याची तळमळ मनात निर्माण झाली. शाळीग्राम घेऊन ते मंगळवेढ्याला निघाले.
तपास करीत ते एका वाड्यात शिरले. समोर तो महापुरुष बसलेला होता. स्वप्नात दर्शन दिले त्याच अवस्थेत ते सिद्धपुरुष बसलेले त्यांना दिसले. अगदी तसेच रूप. यशवंतरावांनी स्वामींच्या चरणी दंडवत घातला. स्वामींनी त्यांच्यावर कृपादृष्टी ठेवत म्हटले, थांब, तुझा मागचाच रस्ता पुढे चालू करतो. आणि त्यांच्या मस्तकावर हात ठेवून यशवंतरावांना ते वेगळ्या विश्वात घेऊन गेले. ती अनुभूती व आनंद अवर्णनीय असा होता. त्याला भावसमाधी म्हणणेच योग्य ठरेल. ते महापुरुष होते अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज यशवंतरावांना म्हणाले, अरे, आजकाल तू फारच देव करीत आहेस. जरा थांब, पुढे लोक तुलाच देव असं म्हणतील. असे म्हणून त्यांनी प्रेमाने यशवंतरावांना एक चापटी मारली. क्षणभरात विजेसारखा लख्ख प्रकाश भ्रूमध्यासमोर पसरला आणि यशवंतरावांना त्यात श्री स्वामी समर्थ दिसू लागले. हळूहळू त्यांची भावसमाधी उतरली. सद्गुरूंची ओळख आणि कृपा झाली. ते धन्य झाले. पुढे 2 दिवस यशवंतरावांनी भक्तिभावाने समर्थांची पाद्यपूजा केली आणि तेथून ते भावपूर्ण अंतःकरणाने घरी परतले. इसवी सन 1836 पारनेरहून कर्जत येथे ते खजिनदारपदी बढती होऊन गेले. हे जोखमीचे काम त्यांनी यशस्वीपणे पार पाडले. वरिष्ठांनी त्यांच्या कामाची प्रशंसा करून त्यांना शिरस्तेदार या पदावर नियुक्त केले. या पदाचा पगार दरमहा 20 रुपये होता. गुरुकृपेने त्यांना सर्वाभोवती भगवंत अशी दृष्टी प्राप्त झाली होती. त्यांच्या जीवनात अध्यात्म पूर्णपणे भिनलेलं होतं. इसवी सन 1840 खानदेशमधील नशीराबाद तालुक्यातील कानळदे या गावी त्यांची शिरस्तेदार पदावरून महालकर या पदावर नेमणूक झाली. त्यानंतर पुढे 1 वर्षाने त्यांची नेमणूक खानदेश कलेक्टरच्या दुय्यम चिटणीसपदी झाली. 1851 साली यशवंतरावांवर दप्तरदार आणि 1853 चाळीसगाव येथे चाळीसगाव सुभ्याचे मामलेदार म्हणून कार्यभार सोपवण्यात आला. लोक त्यांना रावसाहेब म्हणू लागले. इतके असूनही त्यांना कसल्याही पदाचा पदवीचा अहंकार झाला नाही. सर्व लोक त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करीत असत. 2 वर्षाने त्यांची बदली अंमळनेर येथे झाली. पगार 125 रुपये इतका होता. सर्व कमाई ते परमार्थासाठी खर्च करीत असत. त्यांचे जीवनच पारमार्थिक बनले होते. त्यांच्या प्रत्येक कृतीतून त्यांची भक्ती स्पष्टपणे दिसत असे. त्यांच्यात कोठेही भेदभाव नव्हता. एरंडोल येथे मामलेदारपदी बदली झाल्यानंतर पुन्हा काही दिवसांनी ते अंमळनेर येथे बदली होऊन आले. ह्या काळात त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. त्यांच्यावर धार्मिक कार्यासाठी अवाजवी कर्ज काढल्याने संपूर्ण तालुक्यालाच बेकायदेशीर कर्ज झाले आहे असा आरोप ठेवण्यात आला. मुळातच हे कर्ज त्यांनी वैयक्तिक धार्मिक कार्यासाठी काढले. त्याचा तालुक्याला कर्ज होण्याचा प्रश्नच येत नव्हता. या सूडबुद्धीच्या राजकारणाला कंटाळून त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला. तेव्हा गुरूंच्या कृपेने आणि प्रेरणेने सर्व काही सुरळीतपणे पार पडले आणि ते पुन्हा शहादा येथे मामलेदार म्हणून आले. 1864 ते 1867 पर्यंत ते शहादा येथे राहिले. 1867 त्यांची बदली सिंदखेडा येथे झाली. तेथून 2.5 वर्षानंतर म्हणजे 1869च्या सुरुवातीला ते सटाणा येथे बदली होऊन गेले. त्यांच्या वास्तव्याने तेथील चैतन्य वाढू लागले. ते जेथे जेथे गेले राहिले तेथे तेथे ह्याच प्रकारचा अनुभव लोकांना येत असे. सटाणा येथेच मथुराबाईंनी श्री माधवनाथ महाराजांना देव मामलेदारांच्या दर्शनास आणले होते. इसवी सन 1870-71 साल दुर्भिक्ष घेऊन आले. निसर्गाचा कोप झाला. पाऊस न पडल्याने धान्य पिकले नाही. पाणी आटले. गोरगरिबांची उपासमार होऊ लागली. लोक गावं सोडून जाऊ लागले. अशा परिस्थितीत गरीब व याचकांची गर्दी महाराजांच्या म्हणजे मामलेदारांच्या वाड्यावर वाढू लागली. सर्वांना तृप्त करण्यासाठी त्यांना बरेचसे कर्जही काढावे लागले. हा प्रसंग फार महत्त्वपूर्ण आहे, परंतु तो सविस्तररित्या लिहिणे शक्य नाही. यशवंतरावांना लोकांचे हाल बघवत नव्हते, तेव्हा त्यांनी सरकारी खजिना लोकांमध्ये वाटून दिला. महाराज देहभान हरपून पैसे वाटीत असत. याचकांचे थवेच्या थवे तृप्त होऊन जात होते. खजिना वाटल्याची बातमी सर्वत्र पसरली. सरकारी कारवाई सुरू झाली. प्रांतसाहेबांनी सटाण्याच्या कचेरीस भेट देऊन खजिन्याची तपासणी केली, पण आश्चर्य घडले. खजिना जसाच्या तसा पैशांनी भरलेला होता. पैसे मोजून पाहिले तेव्हा ते मुळात होते तेवढेच भरले. मामलेदारांसाठी साक्षात देव धावून आला. मामलेदार घरी आले. त्यांनी शाळीग्रामास नमस्कार केला. तोच साक्षात नारायण
तेथे प्रकट होऊन मामलेदारांना म्हणाले, दामाजी पंत, आम्ही येतो आता, असे म्हणून अंतर्धान पावले. इसवी सन 1873 यशवंतराव सेवानिवृत्त झाले. पुढे ते सटाणा सोडून येवल्यास आणि तेथून संगमनेरला गेले. तेथे ते 3-4 महिने राहिले. तेथून पुन्हा येवले आणि तेथून मोंगलाईत असे महाराजांचे अनेक ठिकाणी जाणे झाले. ठिकठिकाणी त्यांच्या हातून चमत्कार घडले. पुढे सर्वत्र ते देव मामलेदार म्हणून ओळखले जाऊ लागले. त्र्यंबकेश्वर येथील तात्यासाहेब जोगळेकर आणि नाशिकचे वामनराव भाऊ वाड ह्यांनी देव मामलेदार यांना पुण्याहून त्र्यंबकेश्वर नाशिक येथे आणले. प्रभू रामचंद्रांच्या वास्तव्याने पवित्र झालेल्या या पुण्यभूमीत त्यांचे बरेच वास्तव्य झाले. पुढे इसवी सन 1884 चैत्र महिन्यात ते रविवार पेठेत जानप्पा लिंगायत यांच्या वाड्यात नेहमीप्रमाणे राहू लागले. देव मामलेदारांनी आयुष्यभर जनकल्याणाचे कार्य केले. ते त्र्यंबकेश्वरच्या मंदिराचे कारभारी होते. जनकल्याणाचे हे कार्य करीत असता वयाच्या 72व्या वर्षी ते नेहमीच्या सवयीप्रमाणे विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करीत असताना त्यांना एकाएकी चक्कर आली व ते खाली पडले. त्या आजारात त्यांच्या कमरेला बाक आला. अशा ह्या थोर संत महात्म्याने नाशिक येथे 72व्या वर्षी मार्गशीर्ष वद्य एकादशी दिनांक 11 डिसेंबर 1887 रोजी देह ठेवला. त्यांच्यानंतर अवघ्या 2च महिन्यांनी त्यांच्या पत्नीने साध्वी सुंदरा देवी यांनीही कॉलऱ्याचे निमित्त होऊन आपली यात्रा संपवली. श्री देव मामलेदार आणि श्री गजानन महाराज यांच्याबद्दल थोडं ऐकूया. श्री गजानन महाराजांचा देव मामलेदारांशी फार महत्त्वपूर्ण संबंध आला आहे, हे विसरून चालणार नाही. श्री गजानन महाराज बालपणी श्री स्वामी समर्थांकडे काही दिवस राहत होते व 1877 स्वामी समर्थांनी सुचविल्याप्रमाणे महाराज नाशिक येथे देव मामलेदारांच्या भेटीसाठी आले. स्वामींनी शके 1800 चैत्र वद्य त्रयोदशी 30 एप्रिल 1878 रोजी मंगळवारी दुपारी 4 वाजता समाधी घेतली. म्हणजे श्री गजानन महाराजांची व स्वामी समर्थांची ही भेट त्या आधीची आहे यात संशयाला जागा नाही. ह्या तारखांवरून हा काळ श्री गजानन महाराज शेगावी शके 1800 माघ वद्य सप्तमी म्हणजे 23 फेब्रुवारी 1878 रोजी प्रकट झाले त्या दरम्यानचा आहे. श्री स्वामी समर्थांचे समाधीस्थ होणे आणि श्री गजानन महाराजांचे शेगाव येथे प्रकट होणे यामध्ये केवळ 2 महिने आणि 7 दिवसांचे म्हणजे 2.25 महिन्यांचे अंतर आहे. श्री स्वामी समर्थांनी 1877 दिवाळीच्या आधी सन 1877 दिवाळी 5 नोव्हेंबर या दिवशी रविवारी होती. श्री गजानन महाराजांना श्री देव मामलेदार यांच्याकडे जाण्यास सांगितले. तेथे काही महिने राहून सन 1878 श्री गजानन महाराज शेगावला प्रकट झाले. असा हा घटनाक्रम आहे, यात शंकाच नाही. श्री गजानन महाराज 1.5 महिना देव मामलेदारांच्या सहवासात होते आणि तेथूनच ते शेगावी आले. ह्या सर्व बाबींचा विचार करता असे लक्षात येते की देव मामलेदारांचे इसवी सन 1884 पासून जानप्पा लिंगायत यांच्या रविवार पेठेतील वाड्यात नेहमीसाठी वास्तव्य सुरू झाले. त्या आधीचा हा प्रसंग होता. त्याआधी देव मामलेदार नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे वास्तव्यास होते असेही संदर्भ सापडतात. दुसरे असे की जानप्पांच्या वाड्यात 1884 आधी म्हणजे 1877-78 ते वास्तव्यास होते. श्री गजानन महाराज व देव मामलेदारांचा सहवास, आध्यात्मिक विचारांची देवाणघेवाण, त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थांची आज्ञा या तिन्ही गोष्टी नाकारून चालत नाही. त्या कारणाने आपण मूळ विषयाचा तेवढा विचार करूया. इसवी सन 1877 दिवाळीच्या आधी श्री स्वामी समर्थांची आज्ञा घेऊन श्री गजानन महाराज मजल दरमजल करीत नाशिकला पोहोचले. सर्वप्रथम ते गंगा घाटावर आले. तिथे त्यांनी श्री कपालेश्वराचे दर्शन घेतले. श्री कपालेश्वर मंदिर तेथील श्री रामकुंडासमोर आहे. या मंदिराचा आतील भाग 1738 कोळी बांधवांनी तर बाहेरील भाग जगजीवनराव पवार यांनी बांधला. या मंदिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य व इतिहास म्हणजे येथे श्री महादेवाच्या पिंडीसमोर नंदी नाही. ह्याचे कारण या क्षेत्री श्री शंकराने नंदीला गुरु मानले आहे. एकदा एका वादविवादात श्री शंकराने क्रोधित होऊन श्री ब्रह्मदेवाचे मस्तक उडवले. त्यामुळे श्री शंकराला ब्रह्महत्येचे पात लागले. ब्रह्महत्येचे हे पातक येथील अरुणाचलम तीर्थात स्नान केले असता नष्ट होईल असे नंदीकडून श्री शंकराला समजले. नंदीच्या सांगण्याप्रमाणे केले असता श्री शंकर पापमुक्त झाले. लगेचच
तेथे श्री विष्णू सर्व देवतांसहित आले आणि त्यांनी तेथे श्री कपालेश्वराची स्थापना केली. हे स्थान 12 ज्योतिर्लिंगातील एक उपज्योतिर्लिंग म्हणून ओळखले जाते. 12 ज्योतिर्लिंगांच्या दर्शनाने मनुष्याला जे पुण्य मिळते त्यापेक्षा शतपट पुण्य श्री कपालेश्वराच्या दर्शनाने मिळते अशी आख्यायिका आहे. अशा या श्री कपिलेश्वराचे दर्शन घेऊन श्री गजानन महाराज प्रभू रामचंद्रांच्या दर्शनासाठी नाशिक येथील श्री काळाराम मंदिर येथे आले. प्रभू रामचंद्रांच्या वास्तव्यामुळे पंचवटीमधील या मंदिरास अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. पेशवाईच्या काळात हे मंदिर मोडकळीस आले होते. एकदा श्रीमंत गोपिकाबाई पेशवे येथे प्रभू रामचंद्रांच्या दर्शनाला आल्या असता मंदिराची अवस्था पाहून त्यांना खेद वाटला. पुढे पेशव्यांच्या सहकार्याने मंदिराचे मालक सरदार ओढेकर यांनी इसवी सन 1790 मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम पूर्ण केले. या मंदिराभोवती 17 फूट उंचीचा चिरेबंद कोट असून आतील बाजूस पटांगणाच्या मध्यभागी हे श्रीराम मंदिर आहे. त्या समोरील सभामंडपात श्री हनुमानाची मूर्ती आहे. या मंदिराची शिल्पकला अप्रतिम अशी आहे. सूर्योदयाच्या वेळी सूर्यकिरणे श्रीरामांच्या पायांवर पडतात. त्याचप्रमाणे मेष आणि तूळ या संक्रमणाच्या विशिष्ट दिवशी सूर्योदयाच्या वेळी सूर्यकिरणे प्रभू रामचंद्रांच्या मुखावर पडतात, असे या शिल्पकलेचे वैशिष्ट्य आहे. श्री गजानन महाराज श्री कपालेश्वरांचे दर्शन घेऊन प्रभू रामचंद्रांच्या मंदिरात आले. महाराज गाभाऱ्यात प्रवेश करताच मंदिरातील एक मोठी घंटा आपोआप वाजू लागली. त्याचा नाद काही औरच होता. मंदिरात दुसरे कोणीही नव्हते. मग घंटा आपोआप कशी वाजली? महाराजांनी प्रभू रामचंद्रांच्या चरणकमलावर मस्तक टेकविताच गाभाऱ्यातून तांबडी फुले येऊन महाराजांच्या मस्तकावर पडली. महाराजांनी प्रभू रामचंद्रांकडे पाहिले. हे दृश्य पाहून तेथील पुजारी आश्चर्यचकित झाला. महाराजांचे तेज पाहून त्याचे डोळे दिपून गेले. आधीच संभ्रमात असलेला तो पुजारी या सत्पुरुषावर कुणी बरे फुले उधळली असावी या विचारात गढून गेला. तेवढ्यात अचानक मंदिराच्या गाभाऱ्यातून डोळे दिपवून टाकणारा प्रकाशाचा एक प्रखर झोत निघून प्रभू रामचंद्रांकडे पाहणाऱ्या महाराजांच्या दोन्ही डोळ्यांमध्ये प्रवेश करून गेला. हे पाहून पुजारी भानावर आला. हा कोणीतरी महान साधू असावा ह्याची खात्री त्याला पटली. त्या जाणिवेने तो त्वरित गाभाऱ्याबाहेर आला. त्याने महाराजांना नमस्कार केला. महाराजांचे मात्र कोठेही लक्ष नव्हते. ते आपल्या निजस्वरूपी स्थिर झाले होते. त्यांची ब्रह्मानंदी टाळी लागली होती. या प्रसंगातून महाराजांचे श्रेष्ठत्व कुणाच्याही लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. सहसा दर्शनार्थी भक्त देवावर फुले उधळतात, पण येथे तसे झाले नाही. इथे देवानेच महाराजांवर फुले उधळली. ह्यालाच म्हणतात हरिप्रिय. देवादिकांनाही ज्यांचे दर्शन घ्यावेसे वाटते असे हरिप्रिय. दुसरे असे की महाराजांनी गाभाऱ्यात प्रवेश करता क्षणीच मंदिरातील घंटा स्वतःहून निनादू लागल्या. महाराज प्रत्यक्ष चैतन्य ब्रह्मचैतन्य देह धारण करून अवतरल्याचाच हा पुरावा आहे. श्री गजानन महाराज गंगा नदीस ओलांडून डोंगर उतारावरून श्री स्वामी समर्थांच्या सांगण्याप्रमाणे देव मामलेदारांकडे निघाले. गुरुची आज्ञा शिरोधार्थ मानून ते चालू लागले आणि अचूकपणे जानप्पांच्या वाड्यासमोर आले. ओट्यावर समोरच देव मामलेदार बसलेले होते. महाराज त्यांच्याजवळ गेले आणि त्यांना नमस्कार केला. मामलेदार एकही शब्द बोलले नाहीत. श्री स्वामी समर्थांनी महाराजांना सांगितलं होतं की तू नमस्कार करताच तो तुला ओळखेल. मात्र मामलेदारांनी महाराजांना ओळखले नसल्यासारखे केले. मामलेदार काहीही बोलले नाहीत. समर्थांचा शब्द कालत्रयी असत्य होणार नाही यावर महाराजांचा विश्वास होताच. तरीही घडलेला प्रकार पाहून श्री गजानन महाराज विचारात पडले. बराच काळ निशब्द शांततेत गेला. अखेर काहीही न बोलताच श्री गजानन महाराज तेथून निघावे या हेतूने उठून उभे राहिले व अखेरचा नमस्कार करण्यासाठी म्हणून ते देव मामलेदारांना नमस्कार करणार इतक्यात देव मामलेदारांनी महाराजांच्या खांद्याला हात धरून त्यांना उठवले आणि त्यांना म्हणाले, नको देवा, पाया पडू नका. गुरुबंधूला आलिंगन द्यायचे असते. अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री सद्गुरू स्वामी समर्थांनी नामग्रामातीत केल्यावर आता अंतर ते कसले. तुम्हाला थोडे घासून पुसून देण्याची समर्थांची आज्ञा आहे एवढंच. दोघेही एकमेकांना कडकडून भेटले. दोघांनाही आनंद झाला. महाराजांना श्री स्वामींच्या शब्दांची आठवण झाली. त्यांचे शब्द त्रिकालबाधित सत्य होते. महाराज
देव मामलेदारांच्या सहवासात रमले. दोघांमध्ये कोणती विशेष चर्चा झाली, कोणत्या विषयांची देवाणघेवाण झाली ह्याचा कोणाचाही पत्ता लागला नाही. त्यांच्या सहवासातील जे काही संदर्भ आहेत ते जसेच्या तसे आमच्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. एके दिवशी दोघेजण वार्तालाप करीत बसले असताना 2 मध्यम वयाच्या व्यक्ती हातात एक पात्र घेऊन तिथे आल्या. त्या व्यक्तींच्या चेहऱ्यावर छद्मी हास्य होते. त्यांच्या हातातील पात्र वस्त्राने झाकलेले असले तरीही त्यात अभक्ष्य पदार्थ ठेवलेले होते. त्यांनी नमस्कार वगैरे न करताच ते पात्र देव मामलेदारांसमोर ठेवले आणि तेथे उभे राहून देव मामलेदार ते पात्र कधी उघडून पाहतात आणि त्यातील अभक्ष्य पाहून त्यांची कशी फजिती होईल ह्याची ते वाट पाहू लागले. साधुसंत हे भोंदू असतात. ते बुवाबाजी करणारे असतात. लोकांची अंधश्रद्धा वाढवणे हेच त्यांचे खरे उद्दिष्ट असते. हे लोकांना कळावे यासाठी त्यांनी हे उद्योग केले होते. त्यांचा अंतस्थ हेतू मामलेदारांनी जाणला आणि ते श्री गजानन महाराजांना म्हणाले, या दोघांनी आपल्यासाठी आज फुले आणि तुळशी आणल्या आहेत. असे म्हणून त्यांनी त्या दोघांपैकी एकास बघू रे तुझी फुले असे सांगितले. तो अभक्त मोठ्या दिमाखाने पुढे आला आणि त्या पात्रावरचे वस्त्र दूर केले. तेव्हा चमत्कार घडला. पात्रात तुळशीच्या झुपकेदार मंजिऱ्या आणि तांबडी फुले होती. हे दृश्य पाहून ते दोघे अभक्त घाबरले आणि देव मामलेदारांना शरण गेले. आपण खरोखरीच परमेश्वर आहात. आपल्याला खिजवण्यासाठी आम्ही पापबुद्धीने पात्रातून अभक्ष्य आणले होते, परंतु आमची फजिती झाली. आम्ही दुष्टबुद्धीने वागलो. देवा, आम्हाला क्षमा करा. देव मामलेदार क्रोधित होऊन ताडकन उद्गारले, पुन्हा कधीही असले घाणेरडे कृत्य करू नका, जेणेकरून प्रभूला दुःख होईल. दोघेही मान खाली घालून तेथून निघून गेले. श्री गजानन महाराजांनी ती फुले निरखून पाहिली असता त्यांना तशाच प्रकारची तांबडी फुले श्रीराम मंदिरात मिळाल्याचे आठवले. त्यांनी देव मामलेदारांकडे पाहिले असता देव मामलेदार मंद स्मित करीत त्यांना म्हणाले, देवा, आपण आमच्याकडेच कायमचे वास्तव्य करावे. नाशिक उजळून निघेल. तेव्हा श्री गजानन महाराज त्यांना म्हणाले, संत सहवासासाठी गर्भयातना सोसण्याचीही तयारी आहे. मोक्षही न मिळाला तरी चालेल, परंतु या भूतलावर येऊन काय करायचे आहे हे स्वामी समर्थांनी आधीच सांगितलेले आहे. तेव्हा गुरु आज्ञेचे पालन करणे हे सर्वश्रेष्ठ कर्तव्य आहे असे मी मानतो. आपला निरोप महिनाभरानंतर घ्यावाच लागेल. अंतरीचे प्रेम, श्री देव मामलेदार म्हणाले. त्यावर श्री गजानन महाराज म्हणाले, धागा एकच आहे ना? श्री देव मामलेदार म्हणाले, तुटणार तर नाही ना? त्यावर श्री गजानन महाराज उत्तरले, समर्थांनी बांधलेला धागा तुटेल कसा? तिथे फक्त जोडणे आहे, तुटणे नव्हे. महाराज, आपण देखील फक्त जोडलेलेच आहात. ताटातूट ही जडत्वाची, अभंगता दिव्यत्वाची, अखंडता आत्म्याची. श्री देव मामलेदार यांना समाधान वाटले. देवा, तुम्ही पूर्ण तयार झालात. श्री गजानन महाराजांनी नतमस्तक होत म्हटलं, हा आपला प्रसाद. त्यावर प्रसाद नव्हे, थोडा टेकू. कृपाप्रसाद स्वामींचाच. असे श्री देव मामलेदारांनी म्हणताच दोघेही मनापासून हसले. देव मामलेदार व श्री गजानन महाराज यांची ज्ञानचर्चा चाले तेव्हा दर्शनेच्छुकातील काही जण ती ऐकत असत. अशीच एकदा चर्चा सुरू होती. मध्येच एकाएकी महाराज म्हणाले, चांदोरीहून नारायणाने गिऱ्हाईक पाठवले आहे. सर्वजण बाहेर पाहू लागले. 50शीतील एक गृहस्थ समोरून येत होते. त्यांनी दोन्ही संतांना नमस्कार केला आणि जवळच एका बाजूस ते खाली बसले. महाराज त्यांना म्हणाले, चांदोरीहून आलात काय? नारायणाला नको वाटले तेव्हा नाशिकला पाठवले. आल्याबरोबर सॅल्यूट तर ठोकायचा फौजदार साहेब. त्या गृहस्थांचे डोळे भरून आले. डोळे पुसत पुसत ते बोलू लागले, मी फाल्गुने, उमर 53 वर्षे, सिन्नरचा राहणार. मी फौजदार आहे. मला मूल होत नव्हते म्हणून मी एकदा श्री नारायण स्वामींकडे गेलो. स्वामी काही बोलनात. एक दिवस ते म्हणाले, कशाला डोकं उठाड करतोस येथे? सद्गुरू यशवंतराव मामलेदारांकडे जा म्हणून येथे आलो. महाराज, आपण अंतर्ज्ञानी आहात. आपणच ह्या दीनभक्ताची कामना पूर्ण करावी. मामलेदारांनी त्यांना प्रसाद दिला आणि ते आनंदाने तिथून निघून गेले. काही वेळाने देव मामलेदार हळूहळू चालत गंगेवर गेले. भक्तजनांनी पालखी आणली होती, परंतु महाराज पायीच तिथे गेले. गंगेच्या काठावर एक तरुण स्त्री, तिची सोन्याची नथ खोल पाण्यात पडली होती म्हणून ती रडत होती. कारण दिंडोरीला घरी गेल्यावर आपल्याला सासूरवास होईल ही भीती तिला सतावत होती.
कोण्या देवाला माझी दया येईल असे म्हणत ती अधिकच दुःखी होऊ लागली. हे दृश्य पाहून करुणासागर महाराजांनी पाण्यात हात घालून तिची नथ काढली आणि तिला म्हणाले, ही घे तुझी नथ आणि हसत हसत दिंडोरीला जा. नथ मिळताच तिला अतिशय आनंद झाला. तिने पुन्हा पुन्हा महाराजांना नमस्कार केला आणि ती आपल्या वाटेला लागली. महाराज हळूहळू चालत घरी आले. थोड्या दिवसांनी गंगेला पूर आला आणि बरेचसे दर्शनार्थी पलीकडील तीरावरील एका इमारतीत अडकून पडले. देव मामलेदारांचे दर्शन घ्यावे अशी तीव्र इच्छा असूनही भक्तांचा काही इलाज चालेना. सर्व भक्तगण हिरमुसले, परंतु चमत्कार घडला. क्षणार्धात देव मामलेदार त्या इमारतीमध्ये भक्तांसमोर प्रकट झाले. सर्वांनी त्यांचे दर्शन घेऊन जय जयकार केला. त्यानंतर मात्र महाराज दिसेनासे झाले. महाराज आपल्याला दर्शन देण्यासाठी प्रकट झाले होते याची सर्वांनाच जाणीव झाली. या गडबडीत लोकांचे हार, फुले, प्रसाद, नारळ इत्यादी त्यांच्या हातातच राहिले. सुमारे 1.5 महिन्यानंतर श्री गजानन महाराजांनी देव मामलेदारांचा निरोप घेतला. दोघांच्याही डोळ्यात अश्रू होते. षड्रिपूंच्या पलीकडे गेलेल्या त्या महात्म्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. विश्वाचा संसार करणाऱ्या त्या 2 महान संतांच्या डोळ्यात अश्रू साचले होते आणि त्याला साक्ष होती गोदामाईची. जणू षडानन व गजानन पार्वती मातेच्या पुढ्यात उभे राहून एकमेकांचा निरोप घेत होते. लाखो रंजल्या गांजल्या जीवांना दिलासा देणारे, त्यांच्यातील अज्ञानतम नाहीसा करणारे कारुण्याचे हे 2 महासागर एकमेकांपासून विलग होऊ पाहत होते. देव मामलेदारांनी महाराजांना शेवटचे आलिंगन दिले. श्री गजानन महाराज गोदामाई ओलांडू लागले. पाण्यावर निर्माल्य तरंगत होते. त्यात तांबडी फुले होतीच. देव मामलेदार हे श्री गजानन महाराजांपेक्षा वयाने कितीतरी मोठे, तरीही ते महाराजांना देवा असेच संबोधित असत. ह्या त्यांच्या एका शब्दावरूनच महाराजांचे मोठेपण आणि देवत्व सिद्ध होते. मामलेदार आध्यात्मिक क्षेत्रात उच्च अधिकारी असे संत असूनही ते महाराजांचा विशेष मान ठेवित होते. सद्गुरु श्री गजानन महाराज, सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. जय गजानन. सर्व श्रोत्यांना नमस्कार. आपण श्री दासभार्गव लिखित श्री गजानन महाराज चरित्रकोश याचे वाचन करीत आहोत. त्याचा भाग 69 आज आपण बघणार आहोत. पृष्ठ क्रमांक आहे 298. या भागामध्ये शिर्डीचे श्री साईबाबा आणि श्री रामानंद बिडकर महाराज यांची माहिती घेणार आहोत. शिर्डीच्या संत श्री साईबाबांचे चरित्र सर्वांना ज्ञात आहे. त्या कारणाने ते येथे देण्याचे कारण नाही. या लेखात हाती आलेल्या संदर्भावरून श्री साईबाबांचा आणि श्री गजानन महाराजांचा अंतःसाक्षी संबंध कोणत्या आणि कशा स्वरूपाचा होता एवढेच आम्हाला मांडावायचे आहे. श्री गजानन महाराज आणि श्री साईबाबा यांची प्रत्यक्ष भेट झाल्याचा पुरावा आज आपल्याकडे उपलब्ध नसला तरी ह्या 2 संतांचा काहीतरी जवळचा संबंध असावा असे वारंवार वाटते. श्री साईबाबांचे शिष्य श्री दासगणू महाराज यांच्याद्वारे श्री गजानन महाराजांचे चरित्र लिहिले जावे हा काही सर्वसाधारण योग नाही. श्री साईबाबा व श्री गजानन महाराज यांच्या आंतरिक संबंधानेच हा योग आला व श्री गजानन विजय ग्रंथाची ही अमृताक्षरे श्री दासगणू महाराजांच्याद्वारे लिहिली गेली असावीत हे नाकारता येणार नाही. आम्ही काही संदर्भांच्या आधारे श्री गजानन महाराज व श्री साईबाबा हे 2 महासंत अंतरंगात कसे एकत्र मिसळलेले होते, कसे एकरूप होते एवढेच सांगण्याचा प्रयत्न करीत आहोत. दिनांक 8 सप्टेंबर 1910 रोजी श्री गजानन महाराजांनी समाधी घेतली. इकडे शिर्डीमध्ये श्री साईबाबांनी प्रातःकाळी 5:30 वाजता न्हाव्याला बोलवले आणि केस कापून घेतले, हजामत करून घेतली आणि स्नान केले. ही घटना आपल्या दृष्टीने सामान्य असली तरीही श्री साई भक्तांच्या दृष्टीने मात्र वेगळी होती. कारण श्री साईबाबा साधारणतः दुपारी हजामत करून घेत असत आणि आंघोळ करीत असत. त्या दिवशी मात्र त्यांनी केलेलं हे कृत्य पाहून भक्तजन जरा अचंब्यातच पडले. त्याच दिवशी स्नान झाल्यानंतर त्यांनी एका भक्तास दुकानातून नारळ, थोडीशी साखर आणि भुईमुगाच्या शेंगा आणावयास सांगितल्या. आणलेला नारळ त्यांनी स्वतःच्या हाताने फोडला आणि त्याचे छोटे छोटे तुकडे करून त्यासोबत साखर आणि भुईमुगाच्या शेंगा तेथे उपस्थित असलेल्या लोकांमध्ये वाटल्या. त्यानंतर त्यांनी बोलो श्री गजानन महाराज की जय
असा जय जयकार करावयास सुरुवात केली. आश्चर्य असे की तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या लोकांपैकी बऱ्याच जणांना श्री गजानन महाराजांच्या विषयी काही एक माहिती नव्हती. तरीही त्यांनी श्री साईबाबांसोबत जय जयकार केला. नंतर श्री साईबाबांनी स्वतः त्या उपस्थित भक्तांना सांगितले की आज शुभ मेरा भाई जाता रहा. इकडे खरोखरच सकाळी 8 सप्टेंबर 1910 रोजी शेगावी श्री गजानन महाराजांनी समाधी घेतली. तेव्हा शिर्डी येथे उपस्थित असलेल्या काकासाहेब दीक्षित यांना 2 दिवसांनंतर गोपाळराव बोटी यांचे शेगावहून पत्र आले. त्यात त्यांनी लिहिले होते की 8 सप्टेंबर 1910 रोजी श्री गजानन महाराजांनी देहत्याग केला आणि अंतिम समयी आम्हा लोकांना आश्वासन दिले की अब आगे से मेरे भाई श्री साई बाबा आप लोगों की देखभाल करेंगे, उनके पास शिर्डी चले जाना. ह्या प्रसंगाचे वर्णन सत्यम शिवम सुंदरम भाग 2 मध्ये लेखक कस्तुरी यांनी केलेले आहे. श्री गजानन विजय या ग्रंथात छापल्या गेलेल्या अभिप्रायामध्ये बा ग खापर्डे यांनी लिहिले आहे की त्यांना त्यांचे वडील दादासाहेब खापर्डे यांनी सांगितले होते की श्री गजानन महाराजांनी ज्या दिवशी देह ठेवला त्या दिवशी श्री साईबाबा दिवसभर शोक करत होते. ज्या क्षणी श्री गजानन बुवांचे देहावसान झाले त्यावेळी श्री साईबाबा गडाबडा लोळले आणि माझा जीव चालला, मोठा जीव चालला असे विव्हळून अनेकदा ओरडले. या दोन्ही संदर्भांवरून असे लक्षात येते की आंतरिक दृष्टीने या दोन्ही संतांचा एकमेकांशी अतिशय जवळचा संबंध होता, संपर्क होता. संत बाहेरून जरी वेगवेगळे दिसत असले तरी अंतरंगातून ते एकत्र मिसळलेले असतात यात शंकाच नाही. आता वाचूया श्री रामानंद बिडकर महाराज यांच्याविषयी. पृष्ठ क्रमांक 299. श्री रामानंद बिडकर महाराज यांचा जन्म शके 1760 माघ शुद्ध सप्तमी मंगळवार दिनांक 22 जानेवारी 1938 साली झाला. त्यांच्या वडिलांचं नाव बळवंत आणि आईचं नाव गंगूबाई होते. रामानंदांना 4 बहिणी आणि 1 भाऊ होता. या भावंडांमध्ये रामानंद सर्वात लहान होते. बळवंतांना आवडी, बापू, दुर्गा, बंबू, मधू आणि रामचंद्र म्हणजेच रामानंद अशी 6 अपत्ये होती. त्यापैकी मोठा मुलगा बापू हा वडिलांच्या निधनापश्चात त्यांच्या 13व्या दिवशीच कोणालाही न सांगता सवरता एकाएकी घरातून निघून गेला. त्याचा कुठेही तपास लागला नाही. रामानंदांच्या घरी एक शुभ्र वर्णाची गाय होती. ही गाय इतकी शांत होती की लहानपणी रामानंद तिची आचाळे तोंडात घेऊन दूध पित असत. ही गायही 13व्या दिवशी बळवंतरावांच्या श्राद्धाचे पिंड खाऊन जी नाहीशी झाली ती पुन्हा कुठेही सापडली नाही. पतिशोक आणि पुत्रशोक अशा दुहेरी परिस्थितीमध्ये गंगूबाई डगमगल्या नाहीत. पुढे त्यांच्यावर संसाराचा सर्व भार पडला तरी त्या डगमगल्या नाहीत. त्यांनी रामानंदास मराठी शाळेत घातले. रामानंद हे त्यांच्या आईप्रमाणे गौरवर्णी, शरीरयष्टीने उंच, अंगकांती उत्तम, तेजस्वी, पाणीदार डोळे आणि मोहक चेहरा असलेले असे होते. त्यांना पाहताच पाहणाऱ्यांवर त्यांची छाप पडत असे. बालपणापासूनच त्यांना देवभक्तीची आवड होती. वयाच्या अंदाजे 12व्या वर्षी घरी कोणासही न सांगता आपल्या सवंगड्यांसह एकदा पंढरपूरला गेले. तसेच एकदा ते आपल्या एका मित्रासोबत सप्तशृंगी देवीच्या दर्शनालाही गेले. तिथे पहिल्याच दिवशी रात्रीच्या वेळी देवी कुमारी रूपाने स्वप्नात येऊन त्यांना म्हणाली, तू सोबत्यांच्या नादी लागू नकोस, तुला काही कमी पडणार नाही, तू पुण्यास जा. ह्या दरम्यान तिथे मुक्कामी असताना एके रात्री ते देवीच्या दर्शनासाठी गेले. त्यावेळेस रात्री तेथील गुरव देवीच्या मुखात 13 गुणी विडा ठेवत होते. त्या समयी रामानंद देवीसमोर हात जोडून उभे होते. देवीच्या तोंडातील विडा खाली पडला तेव्हा तेथील गुरवाने, आपण मोठे दैववान आहात, देवीने आपणास प्रसाद दिला असे सांगून तो विडा रामानंदांना प्रसाद म्हणून खावयास दिला. रामानंदांनी तो विडा प्रेमपूर्वक ग्रहण केला. वडीलबंधू सोडून गेले असल्यामुळे संसाराचा सर्व भार रामानंदांवर पडला. ते कोर्टात उमेदवारी करू लागले. तिथे त्यांना रोज ₹12 मिळत असत, पण तेवढ्याने त्यांचे समाधान होत नसे. म्हणून त्यांनी ही उमेदवारी सोडली आणि ₹25 कर्ज काढून 2 पैसे व्याजाने सराफी करण्यास सुरुवात केली. पुढे त्यांनी मंडईमध्ये कवड्या विकण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्यांना ₹12 फायदा मिळत असे. पुढे त्यांनी खुर्दा विकण्यास सुरुवात केली. तेव्हा त्यांची प्राप्ती वाढली. त्यांना सोन्या रुपयाची चांगलीच पारख होती. त्यामुळे तेथील मंडळीत ते सराफ ह्या नात्याने ओळखू लागले.
भांडवलाच्या अभावामुळे त्यांना तेथेही मनासारखा पैसा मिळेना. म्हणून तो धंदा सोडून ते एका सुगंधी सामानाच्या विक्रीच्या दुकानात नोकरीस राहिले. तेथे मात्र त्यांनी या धंद्याविषयी सर्व ज्ञान प्राप्त करून घेतले. पुढे ते स्वतः सुगंधी सामान तयार करू लागले. धंदा बराच वाढला. ते कल्याण, ठाणे, मुंबई वगैरे ठिकाणी फेऱ्याही करू लागले. देशी विलायती अत्तरांचे मिश्रण ते अशा उत्तम प्रकाराने बनवत की ती साहेब लोकांना अतिशय आवडत असत. बऱ्यापैकी भांडवल जमताच त्यांनी सराफीच्या व्यवहारात जास्त लक्ष घातले. पुढे ते सोने, रुपये आणि मोती यांचा छोट्या प्रमाणावर व्यापार करू लागले. एकदा शहरातून फिरत असता पेशवाईच्या काळातील एका जुन्या वाड्यात तांब्या पितळेच्या भांड्यांचा लिलाव सुरू होता. त्यातून रामानंदांनी 30 भांड्यांचा एक गट 150 रुपयात खरेदी केला. सगळी भांडी काळीकुट्ट झालेली होती. ती घरी आणून माडीवर चढवत असता त्यातील एक समई खाली असलेल्या दगडावर पडली. मात्र पडल्यावर ती समई मोडण्याऐवजी वाकली. तेव्हा रामानंदांना संशय आला. त्यांनी तिला कस लावला तेव्हा ती समई सोन्याची होती असं कळलं. आणि इतकंच नव्हे तर तिच्या दांड्यामध्ये त्यांना हिरे, माणके वगैरे बहुमोल रत्न असल्याचे दिसून आले. त्या एका समईने त्यांना लक्षावधी रुपये मिळवून दिले. इतके पैसे मिळूनही त्यांनी आपला धंदा सोडला नाही. ते मारुतीचे उपासक होते. हनुमान कवचाचे 11 पाठ केल्याशिवाय ते अन्न ग्रहण करीत नसत. हनुमान जयंतीचा उत्सव ते मोठ्या थाटाने साजरा करीत असत. गोरगरिबांना अन्न मिळावे याकडे त्यांचे जास्त लक्ष असे. माणसाच्या अंगी कितीही अलौकिक गुण असले तरीही सज्जनांची संगत न धरता कुसंगतीने वागल्यास माणसाची हानी होते. व्यापाराकरता रामानंदांचे अशा छंदीफंदी मंडळीत जाणे येणे असल्याने ते एकदा एका वारांगणेच्या जाळ्यात सापडले. त्या एका अवगुणामुळे सर्व सद्गुण दडपून गेले आणि त्यांना वैगुण्य आलं. वारांगणेच्या पायी बल, संपत्ती, तेज यांचा नाश होऊन माणूस दीनवाणा होतो. आपली जवळची माणसं आपल्याला पारखी होतात. आपल्यावर संकटे ओढवतात. मित्रांचे शत्रूमध्ये रूपांतर होते. याविषयी त्यांच्या चाहत्यांनी त्यांना सांगूनही रामानंदांनी त्यांच्या उपदेशाकडे लक्ष दिलं नाही. त्यांचा उपदेश केवळ हास्यास्पद होऊन खडकावर बी पेरल्याप्रमाणे निष्फळ झाला. सभोवार, दुर्जन आणि दुर्व्यसनी माणसांचा गराडा पडला होता. ह्या वर्तनामुळे प्रतिष्ठा गेली. व्यापार बंद पडला. चांगल्या मंडळीतील असलेली पद कमी झाली. पैशाच्या अभावामुळे मानहानी होऊ लागली. पैसा कसा मिळवावा याकडे सर्व लक्ष लागून राहिले. अशाही परिस्थितीत त्यांनी बडोदा, ग्वाल्हेर, जयपूर, सातारा, जंजिरा इत्यादी ठिकाणी सुगंधी द्रव्याची विक्री करण्यास सुरुवात केली. या सफरींमध्ये त्यांना पुष्कळ पैसा मिळाला. परंतु या दरम्यान संस्थानातील श्रीमंत सरदार मंडळीतील त्यांच्या ओळखी वाढल्या आणि त्यामुळे त्यांच्या व्यसनात जास्तच भर पडली. ऐशाराम वाढला. त्याशिवाय नृत्य, गायन, वादन ह्यांची त्यात भर पडून व्यापार बंद पडला. पुढे जास्त पैसा मिळवण्यासाठी साधू, बैरागी, फकीर, अवलिया यांच्या भेटी घेऊन त्यांची कृपा संपादन करण्याच्या पाठी ते लागले. एकदा कल्याण मुक्कामी एका अवलियांच्या कृपेने त्यांना किमया करण्याची विद्या प्राप्त झाली. त्यातही त्यांनी अल्पावधीत बराच पैसा मिळवला. परंतु मन मात्र अतृप्तच राहिले. द्रव्य अपुरे पडून त्यांची पुन्हा एकदा मानखंडना झाली. ह्यातून ईर्ष्या उत्पन्न झाली आणि भरपूर पैसा मिळावा म्हणून त्यांनी ऋषिकेशची वाट धरली. पण येथे मात्र उलटे घडले. एका महात्म्याच्या दर्शनाने त्यांची वृत्तीच बदलली. वयाच्या 36-37 वर्षांपर्यंत त्यांनी इहलोकीचे सर्व भोग उत्तम प्रकारे भोगले. मात्र देवधर्माला ते विसरले नाहीत. त्यांच्या पाठीशी वाडवडिलांचे आशीर्वाद असल्याने ते पुढील जीवनातील परमार्थाला उपयोगी पडले. कामवासनेपासून मन विटेना आणि पैसा पुरा पडेना. पैसा श्रमाने मिळवावा व सुखासाठी भोगावे, पण पुढे काय? खरे सुख कोणते? अशी विचार जागृती त्यांच्यामध्ये झाली. हे खरे सुख कशात, कोठे आणि कसे मिळेल ह्याचा विचार ते करू लागले. अविनाशी सुखाच्या शोधासाठी ते साधू, संत, फकीरांना शोधू लागले. परंतु समाधान होईना. त्यांनी मारुतीची कडक उपासना केली. एक दिवस त्यांना दृष्टांत झाला. अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनास जा. त्यांनी अक्कलकोटचा रस्ता धरला. स्वामी आपल्याला केव्हा भेटतील असे त्यांना झाले होते. अक्कलकोटला जाऊन ते अप्पासाहेब शेरखाने यांच्या वाड्यात उतरले. तेथे गेल्यावर स्वामींचे दर्शन घेतल्याशिवाय अन्न ग्रहण करायचे नाही असा त्यांनी निश्चय केला. अप्पासाहेबांनी त्यांना सांगितलं की हा तुमचा हट्ट
पूर्ण होणे कठीण आहे. कारण स्वामी एकदा राजवाड्यात मुक्कामास गेले की 10-15 दिवस वाड्याबाहेर येत नाहीत. त्यातून ते आता नुकतेच वाड्यात गेले आहेत. तेव्हा तुम्ही असा आग्रह धरणे योग्य नाही. पण नियम मोडायचाच नाही असे रामानंदांनी ठरवले होते. 2 दिवस ते कडकडीत उपाशी राहिले. इकडे 3ऱ्या दिवशी स्वामींनी राजवाड्यात दंगा केला. हमारे को बंदीखाने में डालते हैं, लोगों को तकलीफ होती है, दर्शन भी नहीं मिलते असे म्हणून जवळच्या सर्व मंडळीस शिव्या दिल्या आणि कोणासही न जुमानता भिंतीवरून एकदम खाली उडी मारून वाड्याच्या बाहेर आले. बाहेरच्या सर्व लोकांना त्यांचे दर्शन झाले. आप्पासाहेबांनी हा सर्व वृत्तांत रामानंदांना कळवला आणि सांगितलं, आता तुम्हास श्री स्वामी महाराजांचे दर्शन होऊ शकते. रामानंदांनी लगेचच स्नान करून पोशाख बदलला आणि नारळ, उदबत्ती, हार, अत्तर घेऊन ते स्वामींच्या दर्शनाला गेले. पूजा अर्पण करून ते स्वामींच्या पाया पडले. तेव्हा कायकू पाया पडते असे स्वामी म्हणाले. पाया मजबूत पाहिजे, रामानंदांनी उत्तर दिले. तेव्हा स्वामींनी खुंटीला अडकवलेल्या हरणाच्या कातड्याकडे बोट दाखवून उदरदेख उदरदेख असे म्हटले. ते ऐकून स्वामींनी योगाभ्यास करण्यास सांगितले असावे असे रामानंदांना वाटले. पण काय करावे हे सुचेना, म्हणून अज्ञानी आहे असे त्यांनी उत्तर दिले. तेव्हा काय का अज्ञान असे म्हणून स्वामी रागावले आणि त्यांनी शंकर, विष्णू, हनुमान यांना शिव्या देण्यास सुरुवात केली. अशा प्रकारे सर्व देवांच्या नावाने शिव्यांचा सपाटा सुरू झाला. रामानंद न डगमगता बोलले, लिंग तो शंकर पूछता है, वो कुछ अज्ञान है की सज्ञान है. हे ऐकून स्वामी अधिकच भडकले आणि पूर्वीपेक्षाही मोठ्याने शिव्या देऊ लागले. जवळची भक्तमंडळी आता काहीतरी अनर्थ होईल असा विचार करू लागली. सुंदराबाई व चोळाप्पा जवळच बसले होते. त्यांनी रामानंदांना हाताने धरून त्यांना दूर केले आणि आपण गृहस्थाश्रमी आहात, स्वामींचा क्रोध झाला तर आपले सर्वस्वी नुकसान होईल असे सांगितले. पण ते काही तिथून हटेनात. शेवटी शिव्या देणं बंद झालं. तसं अभी यहाँ से चले जाओ, तुम्हारा काम हो गया असा हुकूम स्वामींकडून मिळताच ते पुण्यास निघून गेले. श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाने रामानंदांच्या वृत्तीत एकदम फरक पडला. ते सतत श्री सद्गुरुराय माऊली असा नामजप करू लागले. 1 वर्ष ते सद्गुरू भजनात दंग राहिले. 2ऱ्या वर्षी माघ शुद्ध पौर्णिमेला ते स्वामींच्या दर्शनाला गेले. तेव्हा अंबे का पाड लगा है, पूरा होएगा तो काम हो जाएगा असे स्वामी महाराज म्हणाले. ह्यावेळी विशेष असे काही झाले नाही, तरी रामानंदांचा गुरुभजनाचा नित्यनेम सुरू होता. पुन्हा 3ऱ्या वर्षी माघ शुद्ध पौर्णिमेला गुरुवारी ते स्वामींच्या दर्शनाला गेले. पूजा केली आणि आता स्वामींचा उपदेश होईतोवर सेवेत राहण्याचा त्यांनी निश्चय केला. एका रात्री स्वामींचे पाय चेपीत असता पहाट झाली तरी स्वामींनी पुरे असे म्हटले नाही. इतकेच नव्हे तर परीक्षा घेण्यासाठीच की काय, एकाएकी स्वामींच्या दोन्ही गुडघ्यांमधून एक नाग बाहेर पडला आणि फडा काढून रामानंदांच्या अंगावर फुतकारू लागला. तरीही त्यांनी आपली सेवा सोडली नाही. ते पाहून स्वामी एकदम उठून बसले आणि रागाने, तू बडा राक्षस जिद्द है असे म्हणाले. तेव्हा मात्र रामानंद घाबरले आणि आपणास स्वामी शाप देतात की काय अशी भीती त्यांना वाटू लागली. पण तसे काही घडले नाही. उलट तेव्हा त्यांना उपदेश झाला. जिद्द, राक्षस निकल जाओ यहाँ से असे म्हणून स्वामींनी रामानंदांना एक थापड मारली आणि त्यासरशी ते गुंगी येऊन खाली पडले. इतक्यात सदानंद नावाचे एक संन्यासी, जे स्वामींजवळ लहानपणापासूनच हठयोग शिकण्यासाठी राहिलेले होते, ते स्वामींची हुक्क्याची वेळ झाली म्हणून हुक्का घेऊन आले. स्वामीस हुक्का देऊन ते रामानंदांना आपल्या घरी घेऊन गेले. 2ऱ्या दिवशी रामानंद जेव्हा शुद्धीत आले तेव्हा ते अवर्णनीय अशा आनंदात होते. आनंदित होऊन ते प्रातःकाळी स्वामींच्या दर्शनासाठी गेले असता, अभी क्या तेरे बाबा का लेना देना है, सेवा बनाव अशी स्वामींची आज्ञा झाली आणि रामानंदांना सहस्र भोजन करावयाची आज्ञा केली. पुढील वर्षी स्वामींच्या दर्शनाला जाताना रामानंदांनी बार्शी रोडपासून घोड्यावरून प्रवास सुरू केला. नाना तऱ्हेची किमान 1000ची सुगंधी अत्तरे मावतील एवढी मोठी पेटी घेऊन ते घोड्यावर बसले आणि अक्कलकोट येथे निघाले. परंतु रस्त्यात एकाएकी घोडा बुजला आणि त्याने धाव घेतली. त्यामुळे त्यांच्या हाती असलेली पेटी खाली पडली.
त्यातील अत्तराच्या सर्व कुप्या फुटल्या. हे पाहून रामानंदांना अतिशय वाईट वाटले. सर्व मालाचे नुकसान झाले आणि जवळ पैसाही नाही. आता सहस्र भोजने कशी द्यावीत रामानंदांना काही सुचेच ना. अशा परिस्थितीत रामानंदांनी राज्याचे कारभारी श्रीनिवासराव यांच्या ओळखीने उधार माल घेऊन बुंदीच्या लाडवांचे सहस्र भोजन दिले. भोजन आटोपल्यावर हमारे को भोजन तो दिया लेकिन दक्षिणा नहीं दिया, अभी दक्षिणा होना, असे स्वामींनी विचारले आणि रामानंदांकडे बघून बच्चा अभी किती गुरुदक्षिणा देगा, बहुत देगा, असे म्हणाले. स्वामींची आज्ञाप्रमाण मानून रामानंदांनी होकार दिला. तरीही स्वामींनी अभी झूठ क्या बोलते हैं, तेरे से दक्षिणा नहीं दिए जाएगी, देना तो वचन दे देव, असे म्हणून हात पुढे केला आणि रामानंदांकडून 3दा वचन घेतले. तू जो जडीबुटी का अथवा किमये का उद्योग करतोस तो आजपासून बंद, पुढे करू नये, अशी स्वामींनी गुरुदक्षिणा मागितली. रामानंदांनी गुरु आज्ञाप्रमाण असे म्हणून त्यांना वचन दिले. स्वामी राजवाड्यात गेले म्हणजे त्यांना अष्टगंध वगैरे अंगास लावून अभ्यंग स्नान घालण्याचा नियम होता. मात्र त्यावेळेस अष्टगंध संपला असल्याने तो रामानंदांकडून तयार करून घ्यावा असे श्रीनिवासराव यांनी सुचवले. तेव्हा अत्तराच्या साऱ्या कुप्या फुटून गाळसाळ झालेल्या कापसाच्या गोळ्यांचा उपयोग करून त्यांनी अष्टगंध तयार केले आणि त्या पैशातून सहस्र भोजनाचे सर्व कर्ज फेडले. पूर्वसुकृताप्रमाणे रामानंदांना स्वामींसारखे अधिकारी सद्गुरू लाभले. स्वामींच्या सहवासात येताच रामानंदांमध्ये आमूलाग्र बदल झाला. विपुल संपत्ती, शरीर, प्रकृती निरोगी, मानमान्यता, आप्तेष्टांनी गजबजलेले घर, स्त्रीसुख या सर्व गोष्टी अनुकूल असूनही पूर्वजन्मीच्या सुकृताशिवाय असे वैराग्य लाभणे अशक्य आहे. आंबे का पाड लगा है, पूरा हो गया तो काम हो जाएगा, आणि झालेही तसेच. संतदर्शनी हाची लाभ पद्मनाभ जोडियेला, हे त्यांच्या प्रत्ययाला आले. त्यांना आता सद्गुरू दर्शनाचे वेड लागले होते. ग्वालेरहून त्यांच्यासोबत आलेल्या बाईच्या प्रेमपाशातून कसे मोकळे होता येईल ह्याची चिंता त्यांना सतावत होती. कारण तुला मी जन्मभर बाळगीन असे त्यांनी त्या बाईला वचन दिले होते. त्यामुळे ते धर्मसंकटात पडले होते. परंतु पुढे ईश्वरी कृपेनेच हे संकट दूर झाले. ती बाई अचानकपणे मृत्यू पावली. पुढे एकदा रामानंद अक्कलकोटला गेले असता तू पुन्हा अक्कलकोटला येऊ नये, नर्मदा प्रदक्षिणा करावी असा आदेश स्वामींनी दिला. सद्गुरूंच्या वचनाप्रमाणे त्यांनी नर्मदा प्रदक्षिणा केली. ह्या प्रदक्षिणेदरम्यान साधू, संत, महंत, तपस्वी, योगी यांच्या भेटी घडल्या. शिवाय त्यांना नर्मदा मातेने प्रत्यक्ष दर्शन दिले. ह्या प्रदक्षिणेच्या कालावधीतच अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थांनी देह विसर्जित केला. रामानंद तेव्हा महेश्वरी येथे होते. ही बातमी त्यांना कळली तेव्हा त्यांना अतिशय दुःख झाले. संपूर्ण दिवस ते अस्वस्थ मनस्थितीमध्ये होते. स्वामींनी त्यांना स्वप्नात दर्शन देऊन सांगितले, मी देह सोडला असला तरी गेलो नाही, जिवंत आहे. जेथे प्रदक्षिणा सुरू केली तेथेच ती पूर्ण करावी. ओंकारेश्वरी सुरू केली तर तिथेच ती संपवावी. रामानंदांनी ह्या प्रदक्षिणेविषयी आपल्या पत्नी जानकीबाई यांनाही कळवलेले नव्हते. त्यांना जेव्हा ही बातमी कळली तेव्हा त्या ओंकारेश्वर येथील गोसावी बुवांच्या मठात गेल्या. परंतु त्यांची भेट रामानंदांशी होऊ शकली नाही. त्या पुण्यास परत गेल्या. सद्गुरूंच्या वचनाची पूर्तता एवढ्या एकाच गोष्टीचा ध्यास रामानंदांनी घेतला होता. नर्मदा प्रदक्षिणेहून आल्यावर त्यांचा स्वभाव चमत्कारिक होऊ लागला. आपण प्रसिद्धीस येऊ नये असा त्यांचा कटाक्ष होता. कसबा येथे आपल्या हक्काच्या घरात ते राहू लागले. देह प्रारब्धानुसार जशी स्थिती असेल त्यात आनंद मानून ते सर्व काळ ईश्वराच्या चिंतनात राहू लागले. आता ते सामान्य व्यक्ती राहिले नव्हते. स्वतःचे राहते घर त्यांनी कर्ज फेडण्यासाठी विकले आणि ते भाड्याच्या घरात राहू लागले. कोणी कर्जदार आले तर ते कोणाला कपडा तर कोणाला पायातील जोडाही देत असत. जो याचक दाराशी येईल आणि तो जे काही मागेल ते त्यास देत असत. ते प्रातःकाळी बाहेर पडत आणि माध्यान्ह उलटल्यानंतर घरी येत. शहरभर किंवा शहराबाहेर अशी त्यांची भ्रमंती सुरू झाली. ते भ्रमिष्ठ आणि माथेफिरू आहेत असा काही लोकांचा भ्रम झाला. त्यांनी असंख्य भक्तांना मार्गदर्शन करून त्यांना सन्मार्गाला लावले. अनेक तीर्थक्षेत्री त्यांनी भ्रमण केले. नाशिकचे विष्णू बगाजी स्मार्त, त्यांचे बंधू नाथ, तसेच गौतम शास्त्री व इतर 2-3 लोकांनी नाशिक येथे मठ स्थापन केला. दत्त मंदिर बांधले. हे महाराजांच्या प्रेरणेने
परमार्थी विचारांच्या ह्या व्यक्तींकडून करवून घेतले गेले. पंचवटीच्या काळारामाच्या मंदिरानजीक दत्ताचे देवालय बांधण्यासाठी ह्या लोकांनी आपली जागा रामानंदांना दिली. नाशिकच्या मठास म्हणजे श्री दत्ताचे देवालय बांधण्यात अनेक अडचणी आल्या. तरीही शके 1830ला दत्त मंदिर पूर्ण झाले आणि वैशाख शुद्ध सप्तमीला दत्तमूर्तीची स्थापनाही झाली. या मठात रामानंदांचे चरण लागून तो पवित्र व्हावा अशी सर्वांची इच्छा होती. पुण्यामध्ये शनिवार वाड्यातील घरात आल्यापासून त्यांनी घराचा उंबरठाही ओलांडलेला नव्हता. नाशिकच्या सर्व मंडळींनी त्यांना नाशिक येथे येण्याचा आग्रह धरला. पुण्यास जाऊन त्यांनी तशी विनंती केली व सर्वजण त्यांच्यासमोर धरणे धरून बसले. शेवटी रामानंद त्या सर्वांच्या बरोबर नाशिकला आले. नाशिकला येताच विष्णुपंत स्मार्त खाली उतरून पुढे होत श्री रामानंदांना म्हणाले की हे देवालय आपले आहे, ह्याचा सर्व भार आपल्यावरच आहे. तेव्हा श्री रामानंद त्यांना म्हणाले, दत्ताचे प्रारब्ध दत्ताबरोबर आणि माझे प्रारब्ध माझ्याबरोबर आहे. अशा प्रकारे नाशिकच्या मठात ते राहू लागले. येथेच श्री गजानन महाराज आणि श्री रामानंद बेडकर महाराज यांची भेट घडली. श्री गजानन महाराजांचा गुरुबंधू शके 1834 फाल्गुन वद्य दशमी 1 एप्रिल 1913 मंगळवारी स्वस्वरूपी लीन झाला. श्री रामानंद बेडकर महाराज आणि श्री गजानन महाराज. बाळापूर येथे भास्कर पाटलांना पिसाळलेला श्वान चावला तेव्हा श्री गजानन महाराज भास्कर पाटलास त्र्यंबकेश्वरी घेऊन आले. माघ वद्य त्रयोदशीस म्हणजे शके 1828 दिनांक 10 फेब्रुवारी 1907 रविवार ही सर्व मंडळी शेगावहून निघून दिनांक 11 फेब्रुवारी 1907 सोमवारी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरला येऊन पोचली. महाशिवरात्रीच्या पर्वावर आपल्या बाळाभाऊ आणि भास्कर ह्या दोनही शिष्यांसह महाराज येथे आले होते. कुशावरती केले स्नान, घेतले हराचे दर्शन, गंगाद्वारा जाऊन पूजन केले गौतमीचे. वंदिली माय निलांबिका, तेवी गहनीनाथ देखा, तेथून आले नाशिका, गोपाळदासास भेटावया. कुशावर्तावर स्नान करून सर्वांनी त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेतले. गंगाद्वारी जाऊन गौतमीचे पूजन, निलांबिका देवीचे दर्शन आणि गहनीनाथांच्या समाधीचे दर्शन अशा प्रकारे सर्व कार्यक्रम उरकून श्री गजानन महाराज श्री गोपाळदास महंतांच्या भेटीसाठी काळाराम मंदिरात आले. ह्या राममंदिरासमोरील पिंपळ वृक्षाच्या पारावर महाराज येऊन बसले. त्यांचे शिष्यही त्यांच्याबरोबरच होते. महाराज तिथे बसले असतानाच त्यांच्याकडे श्री रामानंद बेडकर महाराजांनी नारळ, खडीसाखर आणि फुले पाठवून दिली आणि ती श्री गजानन महाराजांना अर्पण करून घर आपलेच आहे अशी इच्छा प्रदर्शित केली. रामानंदांनी पाठवलेले नारळ, खडीसाखर आणि फुलं महाराजांनी प्रसन्नतेने स्वीकारली आणि तो प्रसाद म्हणून सर्वांना वाटावयासाठी बाळाभाऊकडे दिला. नारळ आणि खडीसाखर ठेविली स्वामींसमोर. ती पाहून गुरुवर ऐसे बोलले भास्कराला, हा प्रसाद अवघ्यांस वाटी, परी न होऊ देई दाटी. माझ्या बंधूंची झाली भेटी आज या पंचवटीचं. परंतु महाराज स्वतःशीच काहीतरी पुटपुटले. ते इतरांना ऐकूही गेले नाही व समजलेही नाही. सुमारे अर्धा तास ते त्या पारावर बसून होते आणि आश्चर्यचकित हास्यमुद्रेने श्री रामानंदांच्या मठाकडे पाहत महाराज निघून गेले. रामानंदांचा संचार म्हणजे ते जिथे जातील तिथे जातील, जिथे बसतील तिथे बसतील आणि खाणेपिणेही ते जेथे बसतील तिथेच करतील. त्याचा संचार प्रारब्धवर्ती असे. रामानंदांनी फुले, नारळ आणि खडीसाखर पाठवल्यावर महाराज म्हणाले, माझ्या बंधूंची झाली भेटी आज या पंचवटीत. ह्याच्या मागचं रहस्य जाणून घेणे जरुरीच आहे. श्री गजानन महाराजांनी अक्कलकोटच्या स्वामींचे शिष्यत्व पत्करले होते. म्हणजेच स्वामी समर्थ हे त्यांचे गुरु होते. रामानंद महाराज हेही स्वामी समर्थांचे शिष्य. ह्या नात्याने ते एकमेकांचे गुरुबंधू होते. हे महाराजांनी स्वतः आपल्या मुखातूनच बोलून दाखवले. ह्या भेटीत महाराज काय बोलले ते मात्र कळू शकले नाही. ह्याची खंत वाटते. हे साधू एकमेकांशी काय संकेत करतात, काय बोलतात हे सामान्य बुद्धीच्या माणसाला कळू शकणार नाही. सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. जय गजानन.